माझ्या एका रीलला 4 मिलियन व्ह्यूज आले म्हणजे मी ॲक्टर झालो, आणि एवढं सोपं नाही आहे. कुठल्या तरी वेगळ्या ऑडिओवर तुम्ही फक्त तोंड हलवताय आणि हावभाव करतायत, ते त्याला ॲक्टिंग म्हणत नाही. आता लोक बघतात की हा सिनेमा हा OTTवर बघण्यातला आहे, हा सिनेमा थिएटरचा आहे. कुठलाही चित्रपट तुम्ही पाहायला जा, त्याच्यामध्ये इकडचं उचललेलं तिकडचं उचललेलं असं करावंच लागतंय तर त्याचा धंदा होईल. मराठी फिल्म्स हिट होण्याची जबाबदारी कोणावर आहे? व्यवसाय करताय ना, तुमच्यावर जबाबदारी. आता तुम्ही जर दुकान टाकताय मिठाईचं, तर तुम्ही काय लोकांना म्हणाल काय आजकाल ना सगळे डायबिटीसवाले निघायला लागले, त्यांना आरोग्य सांभाळता येत नाही का, खायचं गोड थोडं, असं नाही ना म्हणतायत. कमॉन, माध्यमांनी एक भ्रम तयार करण्याचा जो काही वेळा उचललेला आहे, आणि मी हे तुम्हाला थेटच सांगतो, हे पहा, महाराष्ट्राची मराठी चित्रपट चालणं ही सांस्कृतिक गरज नाही. प्रेक्षकावर किती लोड आहे तुम्ही सांगा ना, त्याच्यावर सगळी जबाबदारी तुम्ही देणार राव. सरकार निवडायची जबाबदारी त्याच्यावर, पिक्चर चालवायची जबाबदारी त्याच्यावर. मुख्य मुद्दा ना चित्रपटगृहाचा आहे. चित्रपटगृह म्हणजे आताच्या नव्या काळातली ही मॉलमध्ये असलेली ती चित्रपट दाखवायसाठी नाहीच तयार झालेली. तिथे चित्रपटाला दुय्यमातलं तिय्यम महत्व आहे. ती पॉपकॉर्न विकायला तयार झाली. चित्रपट एका कोपऱ्यात कुठेतरी आहे तिथं. उमेश कुलकर्णी असो किंवा गिरीश असो, यांचे सिनेमे सतत का येत नाहीत, हे सतत काम का करत नाहीत, ह्याचा मला कुठेतरी एक राग आहे मनात माझ्या, जे मी तुला आता सगळ्यांसमोर सांगतो. नवीन काय येते? आता दिवाळीत एक सिनेमा रिलीज होत आहे थामा नावाचा, तर त्या स्त्री युनिव्हर्स मधली पुढची थामा, म्हणजे ना अश्वत्थामातले थामा नाही पण इमॉर्टल्स, ज्याला आम्ही त्या पद्धतीने म्हणतो. एखाद्या व्यक्तीला तुमच्या फिल्ममध्ये काम करायचं आहे तर त्यानं कशा पद्धतीने तुम्हाला अप्रोच व्हावं? नाही मिळत आहो, मी खूप प्रयत्न करून झालो. मी इथे प्रामुख्याने आलो ते आदित्य सरांच्या वरती छाप पाडायला. हो. आता ते मला म्हणले होते की तुम्हाला लेखक म्हणून पण संधी देतो, आपल्यात ठेवा. फार हे पब्लिक करायचं नाही, लक्षात ठेवा. नको फार. हा नाही, या मुलाखतीत मी तेवढं म्हणजे तरी हा साध्य पॉडकास्ट आता कॉमेडीच्या दिशेने, सार्कॅझमच्या दिशेने जायला लागलाय. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळ साप्ताहिक प्रस्तुत कॉफी कोलॅबमध्ये. आणि या एपिसोडमध्ये असे गेस्ट आलेले आहेत की ज्यांची ओळख करून द्यायची मला तशी काही गरजच वाटत नाही. आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत अभिनेते, लेखक गिरीश कुलकर्णी आणि दिग्दर्शक निर्माते आदित्य सरपोतदार. नमस्कार. आजच्या कॉफी कोलॅबमध्ये आपण चित्रपट इंडस्ट्री, नवीन ज्या कलाकारांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्याच्यासाठी काय वाटा असू शकतात याच्याबद्दल गप्पा मारणार आहोत. मी पहिल्यांदा तुम्हाला विचारतो की ज्यांना वाटतं की या इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे पण काहीच बॅकग्राऊंड नाही आहे, तर अशा लोकांनी या इंडस्ट्रीमध्ये कसं यावं? खरं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला जायचं तर पहिल्यांदाच स्वतःशी धांडोळा घ्यावा की नक्की आपल्याला फक्त आवड आहे म्हणून का, आपल्याला काही त्यात गती पण आहे म्हणून आपल्याला तिकडे जायचं आहे. नाही, फार गंमतशीर गोष्ट आहे, कारण आजच्या काळामध्ये तरुण माणसांसाठी इतकं सगळं संभ्रमाचं वातावरण आहे. कारण इतक्या शाखा आहेत, वैपुल्याचा प्रश्न तयार झाला आहे. हे पण मी करू शकतो, ते करू शकतो, माझा मित्र हे करतोय म्हणून मला ते करावंसं वाटतंय, मला कोणीतरी सांगितलंय की अरे किती छान तू हे करतोस, तू हेच का नाही करत, असं काहीसं आहे. या सगळ्या गदारोळामधनं नेमकं काय करायचं, तर याच्यासाठी स्वतःशी उत्तम संवाद असणं फार गरजेचं आहे. आणि मी कशात रमून जातो, माझी ब्रह्मानंदी टाळी कशात लागते बाबा, मला इतर अपेक्षा कुठल्या क्षेत्रात काम केल्याने तयार होत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ पैसा, प्रसिद्धी, लौकिक, अशा अर्थानं मला फक्त ते काम करता आलं तेवढं पुरेसं असतं, अशी कुठली गोष्ट आहे याच्याबद्दल एक धांडोळा घेऊन त्यांनी ती शाखा निवडावी. आणि मग जर या मनोरंजन क्षेत्र त्यांना जर हवंसं वाटत असेल आणि त्यात काहीतरी करावंसं वाटत असेल तर शिक्षण घ्यावं, विधिवत शिक्षण घ्यावं, आणि मग त्याच्यामध्ये उमेदवारी करावी, संघर्ष करावा, आपलं जे काही कौशल्य आहे ते घासून सातत्यानं ध्यास घेऊन ते कौशल्य सातत्याने वृद्धिंगत करत राहावं. हा एकच मार्ग आहे जगभरात, म्हणजे जगाच्या सुरुवातीपासून तेवढा एकच मार्ग आहे, बाकी दुसरा काही त्याला मार्ग नाही आहे. म्हणजे आणि असं काही अगदी कोणाला परंपरा जरी असेल, म्हणजे आता आदित्यच आपल्याबरोबर आहे, पण त्यांनी काही फार काहीच फरक पडत नाही राहिलं. ही सगळी गोष्ट त्यालाही तेवढीच करावी लागली, सगळे कष्ट करावे लागले, गुणवत्ता वाढवावी लागली, जोपासावी लागली, स्वतःला खूप अपडेटेड ज्याला म्हणतात तसंच समकालीन सगळ्या घडामोडींशी वाकिफ ठेवावं लागलं. असं सगळं केल्यावरतीच तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये मग व्हावे. त्याच्यासाठी ह्याच क्षेत्रात यायसाठी काही वेगळ्या वाटा आहेत असं काही नाही आहे. हीच राजरोस वाट आहे असं माझं मत आहे, आणि मी त्याच पद्धतीने आलो. पण मुळात आपली स्वतःची आवड आणि मला नेमकं कशामध्ये अर्थ तयार करता येईल, मला तर त्याची हीच कसोटी मला वाटते की इतर कुठल्या अपेक्षा मग तयार नाही होत. आता याला जोडून मला आणखीन एक मुद्दा उपस्थित होतोय की रील स्टार्स
अलीकडं रील स्टार्स खूप व्हायरल होतात आणि मध्यंतरी प्रसाद ओकनी पण एक स्टेटमेंट केलं होतं, ते खूप ट्रोल झालं होतं की रील स्टार्सना नंतर त्यांना त्यांच्यावर फिल्म्स केले जातात किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा व्ह्यूवर्स बघून, त्यांचे फॉलोवर्स बघून बऱ्याचदा कास्टिंग केलं जाते. पण त्यांना बघायला लोक थिएटरमध्ये किंवा पैसे देऊन जात नाहीत. तर मग ते लोक स्वतःला ॲक्टर्स म्हणून स्वतःला परिपक्व समजतात. हा समज गैरसमज याच्याबद्दल काय वाटतं? मी सांगू, पण मला असं वाटतं की आता कुणालाच थिएटरमध्ये त्याला किती फॉलोअर्स आहेत म्हणून बघायला लोक थिएटरमध्ये जात नाही. म्हणजे तो मूळ कलाकार ॲक्टर असला, हाडाचा कलाकार असला, ॲक्टर असला तरी त्याचा फॉलोईंग बघून त्याला त्याच्या सिनेमाला हे ओपनिंग लागणार किंवा एवढे प्रेक्षक येणारच असं कुठेच नाही आहे. म्हणजे आपल्या देशात जे सगळ्यात मोठे स्टार्स आहेत हिंदीत पण, ज्यांना मिलियन्समध्ये फॉलोईंग आहे, त्यांचे पण सिनेमांना ओपनिंग दर सिनेमाला लागली त्याचं काही नाही आहे. साऊथमध्ये थोडं वेगळं आहे, कारण साऊथमध्ये फॅन फॉलोईंग जरा खूप जास्ती मोठ्या प्रमाणात ते एक फॅन्डम म्हणतो ना, ते खूप मोठ्या प्रमाणातलं आहे. म्हणजे तिथे कुठलाही सिनेमा त्या स्टारने केला तरी त्याचा एक फॅन क्लब त्या सिनेमाला शुक्रवारी पहाटे 5च्या शोला जातोच. पण ते एक सोडलं तर आपल्याकडे मुळात सिनेमा कसा, त्या माणसाची गुणवत्ता ॲज अन ॲक्टर किती आणि त्यांनी काम त्या सिनेमात कसं केलं यावर पण त्याची ओळख त्याची तशी असावी असं मला वाटतं. म्हणजे रील्स आणि खरा ॲक्टर असा कुठला हे नसावं. म्हणजे हे गणितच चुकीचं आहे मला वाटतं. रील स्टार म्हणजे आपण काय म्हणतो की ज्याला जो इन्फ्लुएन्सर आहे, ज्याला फॉलोईंग आहे, ज्याच्या रील्समधनं, त्याच्या कंटेंटमधनं त्यांनी एक इन्फ्लुएन्सिंग तयार केली आहे की त्याला एक ठराविक लोक फॉलो करतात, कारण मे बी त्याच्या रील्समध्ये एक कॉमेडी असते किंवा त्या रील्समध्ये काहीतरी तो एक सामाजिक काहीतरी म्हणत असतो. किंवा आता आपल्याकडे पुण्यात खूप उत्तम म्हणजे डॅनी आहे किंवा अथर्व आहे, ही सगळी पोरं मस्त सुंदर काम करतात. ते त्या 30 सेकंदात 40 सेकंदात पण कमालीची करमणूक करून तुमच्या त्या रीलमधनं एक फॉलोईंग क्रिएट ते करतात. नाहीतर त्यांना फॉलोईंग का नसतीच. पण असं म्हणणं की त्यांना अभिनय जमणार नाही किंवा असं म्हणणं की रील स्टार प्रत्येकाला अभिनय जमतोच, हे चुकीचं आहे. मला वाटतं त्याची गुणवत्ता असते, त्याचे एक टॅलेंट असतं. लाँग फॉर्मॅटमध्ये काम करताना तुम्हाला जोपर्यंत तुम्ही त्याला ॲज अन ॲक्टर बघत नाही, तुम्ही त्याच्याकडनं ते काम करून घेत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याला असा एक ब्रँड करू शकत नाही की हा ॲक्टर किंवा हा ॲक्टर नाही. आणि मी गेल्या 2-3 प्रोजेक्टमध्ये असं काम केलं आहे काही इन्फ्लुएन्सर कलाकारांबरोबर, जे रील्समधनं मोठे झालेले आहेत, ज्यांना मला जाणवलं की प्रत्येकाला जमतंच असं पण नाही आहे. आणि काही लोकांबरोबर काम केलं आहे ज्यांना काम उत्तम पण जमलेलं आहे. सो तो कलाकार कसा आहे ना, ह्या त्या रीलला बाजूला ठेवून जरा बघावं, त्याला ऑडिशन करावी, त्याचं काम ॲज अन ॲक्टर कसं आहे बघावं. मला एवढंच वाटतं की रील्स हे माध्यम तो ॲक्टर चांगला आहे का नाही आहे हे चाचपडण्याचं नाही आहे. म्हणजे रीलमध्ये ह्याला अभिनय जमतो म्हणून हा ॲक्टर चांगलाच आहे का, हे चुकीचं आहे. पण हा ॲक्टर चांगला असू शकतो. सो त्याला जोपर्यंत तुम्ही त्या फॉर्मॅटमध्ये काम करताना बघत नाही तोपर्यंत हे बोलणं चुकीचं आहे. आणि एक जनरलाइज स्टेटमेंट करू नये की रील स्टार हे कलाकार नाहीत किंवा कलाकार हे रील स्टार नाहीत असं म्हणू नये, असं मला तरी वाटतं. एक साधी गोष्ट अशी वाटते की निरनिराळी माध्यमं आहेत ना, त्याची व्याकरणं वेगळी आहेत, त्याच्या गरजा वेगळ्या आहेत, त्याच्यासाठी लागणारी कौशल्य वेगळी आहेत. साधी गोष्ट आहे. त्यामुळे इकडे समजा मी आता एकपात्री प्रयोगातला माहीर आहे समजा, तर मला तिथे यश मिळेल म्हणून काय तुम्ही मला कादंबरी लिहायला लावाल का? इतकं साधं ते आहे. तर त्या गोष्टी त्या माणसाला एखाद्या जमून जातात, नाही का? म्हणजे मी एका चाकावर सायकल चालवतो म्हणून मला वाहन 4 चाकी चालवता येईल असं नाही. तशी ती गोष्ट आहे. तर तशी वेगवेगळी माणसं आहेत आणि ती वेगवेगळ्या पद्धतीने आपली कौशल्य सादर करतात. त्याला वेगवेगळ्या पद्धतीचा पाठिंबा मिळतो. आता उदाहरणार्थ सिनेमा सारख्या माध्यमामध्ये तो पाठिंबा रोकडा दर्शवावा लागतो. म्हणजे पाकिट काढून खर्च करून हां नाही माझी आवड आहेच ही असं एन्डॉर्स करावं लागतं. त्यासाठी वेळ काढावा लागतो. खूप सायस आहेत आणि त्या अर्थाने ते नातं जास्त घट्ट आहे. आता रीलमध्ये काय आहे की तुम्हाला जो काही डेटा पॅक घेतलेला आहे तेवढाच तो फक्त 1-2 पैशांनी जाईल, पण बाकी तुम्ही आहात आणि तुमची एकनिष्ठा नाही आहे. तुम्ही अनेकांची रील पाहतात, नाही का? तुम्ही बरंच काय काय पाहतात, त्याच्यात तुमच्या खूप आवडी पण असू शकतील आणि मग त्याच्यामध्ये कदाचित तरतम भाव असेल की माझी रीलं पाहणारी लोक जे आहेत समजा फॉलोअर, त्याच सगळ्या फॉलोअरचा गठ्ठा अजून दुसऱ्या कोणाची तरी प्रसाद ओकांची रीलं जास्त निष्ठेने पाहत असतील. त्यामुळे माझ्या चित्रपटाच्या वेळी ते त्यांच्यासाठी पैसे राखून ठेवून त्याचा चित्रपट पाहतील. मुद्दा असा की माध्यमं वेगळी आहेत, त्याच्यामध्ये काम करणारी माणसं वेगळी आहेत, त्यांची कौशल्य वेगळी आहेत आणि त्याच्या अनुषंगानं मिळणारा प्रतिसाद वेगळा आहे. तुम्हाला असं कधी रॅन्डम मुलं रील्स पाठवतात का, सर माझी ॲक्टिंग बघा मला काम द्या, किंवा बरेच येतात रील्स? मला वेगळ्या पद्धतीने पाठवतात. रील नाही पाठवत मला, कारण मला जरा थोडंसं ओल्ड स्कूल समजलं जात असावं. मला ते हे पाठवतात
तुमचं त्याचं Profile सगळं. परिचयपत्र असं ते पाठवतात सगळं. बरोबर. मला खूप येतात, पण मी बऱ्याच वेळा ना ज्यांना रिप्लाय करतो त्यांना हे सांगतो की तुम्ही तुमच्या आवाजात तुम्ही अभिनय केलात तर मी ती बघीन. तू कुठल्या तरी वेगळ्या ऑडिओवर तुम्ही फक्त तोंड हलवताय आणि हावभाव करताय त्याला रील किंवा त्याला ॲक्टिंग म्हणत नाही. म्हणजे मला ती ॲक्टिंग वाटत नाही. आणि अशा बरेच रील किंवा इन्फ्लुएन्सर्स आहेत आपल्याकडे जे त्या बाबतीत फेमस आहेत की ऑडिओ वेगळा वापरून कुठली तरी फेमस डायलॉग किंवा जो कुठला तरी एक ट्रेंडिंग ऑडिओ वापरून मग त्याच्यावर फक्त वेडेचाळे करणं. हे असे खूप आपल्याकडे फेमस लोक आहेत. पण जे स्किट लिहितात, जे एक छोटासा 1 मिनटं 1.5 मिनटं जो काय त्यांचा हे आहे त्यामध्ये अभिनय करतात. त्यांचं छोटं मोठं काही काही एक छान त्यातनं करमणूक करतात लोकांची. त्याला टॅलेंट लागतं. असं नाही की एवढं सोपं आहे ते. पण मी बऱ्याच वेळा असं बघितलं आहे की याच कलाकारांना जेव्हा तुम्ही लाँग फॉर्मॅटमध्ये आणता किंवा फीचर फिल्ममध्ये आणता आणि त्यांना तुम्ही एक वेगळी स्क्रिप्ट देता, एक वेगळी इमोशन पॅलेट देता करायला, तेव्हा त्यांना ते जमेलच असं नाही आहे. कारण तुमचं कम्फर्ट स्पेस वेगळी असते. तुम्ही एक 10 लोकांची तुमची एक टोळी जमली असते. त्यांचं लिखाण तुम्हाला हवं तसं इम्प्रोवाईज करणं, तुम्हाला हवं तसं ते एडिट करून घेणं आणि मग त्यातनं एक रील बनवणं असतं. जेव्हा तुम्ही बाहेर जाऊन एका वेगळ्या दिग्दर्शक आणि वेगळ्या कलाकारांबरोबर काम करता तेव्हा तुमचं खरा अभिनय कौशल्य हे बघितलं जातं की तुम्ही कसे अडॅप्ट करू शकताय, तुम्ही को ॲक्टरबरोबर कसं काम करू शकताय, तुम्हाला खरं ॲक्टिंग येते का नाही आहे, तुमची समज किती आहे. तर हे मला वाटतं प्रत्येकाला तुम्ही त्या पद्धतीने त्यांनी जो प्रयत्न केला असेल तर त्याचं काम बघून तुम्ही ओळखू शकता. किंवा मग जसं नसेल झालं तर तुम्ही करून बघावं ते की तुमच्या कम्फर्ट स्पेसच्या बाहेर जाऊन जरा इतर कलाकारांबरोबर वेगळ्या पद्धतीच्या वेगळ्या जॉनर्समध्ये काम करा. शॉर्ट फिल्म असो काही असो. पण त्यातनं तुम्हालाही कळेल की आपण ॲज अन ॲक्टर किती आपल्याला जमतं आहे आणि काय आपल्याला शिकणं गरजेचं आहे. ही गैरसमज एक असतो की माझ्या एका रीलला 4 मिलियन व्ह्यूज आले म्हणजे मी ॲक्टर झालो. असं नाही आहे आणि एवढं सोपं नाही आहे ते. म्हणजे गिरीश म्हणतोय तसंच आहे बरोबर की माध्यम वेगळं आहे आणि माध्यमात आपल्याला प्रत्येक माध्यमात काम करता येतं. हे पण आपण तुलना करणं चुकीचं आहे. हां, हे पण आपल्याला जमलं पाहिजे. बरोबर. आता इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी योग्य मार्ग काय तुम्ही सांगाल? मला समजा उदाहरण घ्या की एखाद्या व्यक्तीला तुमच्या फिल्ममध्ये काम करायचं आहे तर त्यानं काय करावं? कशा पद्धतीने तुम्हाला अप्रोच व्हावं? नाही मिळत आहो. मी खूप प्रयत्न करून झालो ते. आता काय जोक्स अपार्ट, कारण हे होणारच आहे यांचं. आणि मला वाटतं खरं हे उदाहरण पण आहे त्याचं की जो एक स्ट्रगल असतो किंवा स्वतःला कुठून कुठपर्यंत तुम्ही घेऊन जाता त्याला लागणारा जो काळ असतो, त्याच्यामागे जो अभ्यास असतो तो असा ओव्हरनाईट नसतो. म्हणजे त्याला बरीच वर्ष लागतात आणि तुमचं कुठेतरी अपब्रिंगिंग किंवा तुमच्या कलेची माहिती, त्या कलेबद्दल तुमची जाण किती आहे हे तुम्हाला अनुभवातूनच कळतं. तुम्ही अशा घरी बसल्या एका स्क्रीनच्या समोर बसून तुम्हाला ते येतं असं नाही एवढं सोपं. मी दरवेळेस प्रत्येकाला जो नवीन असा एक तरुण मुलगा असतो जो पाठवतो आणि म्हणतो की मला हिरो व्हायचं आहे, तर मी त्याला पहिलं सांगतो की मला तुझे फोटो पाठवू नको. कारण मी काही प्रिंट ॲड करणारा माणूस नाही आहे किंवा मी होर्डिंग बनवणारा माणूस नाही आहे. तुझा चेहरा जर सुंदर दिसत असेल तर त्याचा फायदा मला एका प्रिंट म्हणून असता तर मी तो तेवढ्यावर बघून तुला काम दिलं असतं. पण मग अभिनय जर तू करणार असशील तर तुला ऑडिशन्स तुझे काही व्हिडिओ आहे का तो पाठव. तू कुठल्या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलंस का, तू तुझा अभिनय कुठे दाखवतोयस मला असं दाखव. आणि तू खरा कसा दिसतो असा मला फोटो पाठव. असं मला बऱ्याच वेळा होतं की जी लोक समोर बऱ्याच वेळा अशी असतात की अरे हे तेच प्रत्यक्षात वेगळीच हां, म्हणजे असतात. मेकअप न केलेला, फोटोशॉप न केलेला तसा फोटो एकदा पाठव म्हणजे मला कळेल तरी की तू खरा कोण आहेस. कारण कॅमेऱ्यासमोर तुम्ही खोटं बोलू शकत नाही. कॅमेरा तुम्हाला जो खरा आहे ते दिसतं. म्हणजे आपण सिनेमा म्हणतो तेव्हा. पण मला असं वाटतं की बऱ्याच नवीन मुलांमध्ये टॅलेंट असतं. कारण आत्ताची जी पिढी आहे ना ती तशी बरीच प्रगल्भ आहे. म्हणजे आमच्या काळात, माझा तर ह्याच्यानंतरचा तसा म्हणला तर काळ, पण या जनरेशनमध्ये मी बघतो की त्यांना ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन किंवा त्यांना एक बेसिक स्वतःला पण कुठेतरी, कारण आता मीडियम सोपं झालं आहे. तुम्ही मोबाईल कॅमेरा घेऊन शूट करू शकता, शॉर्ट फिल्म बनवू शकता. तर तसं प्रयत्न खूप लोकांकडनं होताना दिसतो. पण अभ्यास कमी पडतो, अजून रिसर्च कमी पडतो आणि तो प्रवास दिसत नाही त्यांच्या मागे. म्हणजे ती धडपड जी आहे ना, खरं कलाकाराला कलाकार बनवण्यामागची जी धडपड आहे की तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जी स्ट्रगल आहे, त्या स्ट्रगलमधनं एक आयुष्य दिसतं आणि आयुष्यातनं तुम्ही कलाकार म्हणून बेटर होता. मग ते ॲट अ ग्राउंड लेवल म्हणजे शाळेतल्या छोट्या स्किटमधनं पण असू शकतं. पण ते न केल्यामुळे आणि सोशल मीडियावर सतत स्वतःला आपण 4 रील पोस्ट केल्या म्हणून आपण तो प्रवास केलेला आहे किंवा ट्रोल झालो आहे म्हणून आपल्याला आता ते जमतं की आपली स्ट्रगल झालेली आहे. हे मला वाटतं लोकांना वाटतं, असं एवढं सोपं नाही आहे. पण मला असंही वाटतं की हे सगळं अगदीच बरोबर आहे. पण मला असंही वाटतं की काळाच्या ओघामध्ये सगळ्याच व्याख्या बदलत असतात आणि एक आम्ही उत्क्रांती चालूच असते, त्याची एक नाही का एक त्याचा ओघ चालू असतो. हां, त्यामुळे
असं जर आम्ही समजलं की बाबा पुढची जी आवृत्ती येणार आहे ती अजून बेहतर आहे, ती अजून चांगली आहे, असं जर आम्ही एक अगदी साधं गृहीतक मनाशी धरलं तर जे काही घडतंय ते चांगलंच म्हणावं लागेल. आणि मग त्याचे अर्थ आम्हाला लागत नाहीत, कारण आमच्या व्याख्या जुन्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ कलेची व्याख्या पण आमची ही अशी आहे की बाबा अभ्यासोनी प्रकटावे असं आम्हाला सांगितलं बाबा. तर आता पूर्वीचे अग्रलेख आता लिहिले जात नाहीत, पण त्या आत्ताच्या अग्रलेखाला कदाचित जास्त फुटप्रिंट किंवा जास्त आयबॉल्स मिळत आहेत का त्यात, कारण त्याचं प्रदर्शनाचं माध्यम वेगळं झालेलं आहे की ते फोनवरच वाचलं जातं आहे किंवा काय, असे काही विविध त्याला आयाम नवे जोडले गेलेले ते काळाच्या अनुषंगाने. आणि त्यामुळे कदाचित नव्या व्याख्या तयार होत असतील, म्हणजे त्यालाच पुढे जाऊन कला म्हटलं जाईल, कदाचित त्याचं प्रस्थापन होईल. म्हणजे हे तर अगदी उघडच आहे की मागची लोकं जी होती आपल्या मागच्या पिढ्या, त्यांच्या इतका अभ्यास आमचा नाही, बरोबर. निसर्गाचा अभ्यास नाही, माणसाचा अभ्यास नाही, तितकं चिंतन मनन वाचन बैठक काहीच नाही, बरोबर. पण तरीसुद्धा आम्ही जास्त यशस्वी एका परीनं हे दिसतोच आहोत. म्हणजे आमच्याकडे जे गाड्या घोड्या आहेत, साधनं जी आहेत ती त्यांच्याकडे नव्हती त्या पिढीकडे, खायला प्यायला विपुल आणि वैविध्यपूर्ण वगैरे. तर ह्या काळाच्या ओघामध्ये सगळ्या व्याख्या बदलत जातात, त्याच्या अनुषंगाने नव्या नव्या पिढ्या ते ॲडॉप्ट करत राहतात, स्वतःला जुळवून घेत राहतात आणि मग त्यातनं एक अभिव्यक्ती साकार होते जी कधी तुम्हाला त्या काळात कदाचित आवडत नाही, पण पुढे जाऊन त्याचं प्रस्थापन होऊ शकतं. तर असा एक मी कॅव्हिएट म्हणजे ह्याच्या बोलण्याला हे करून ठेवतोय. नाहीतर सगळे परत यंग जनरेशन आम्हाला ट्रोल करायची परत की तुम्हाला काय अक्कल नाही. तर ती तर नाहीच आहे, म्हणजे ती हा म्हणजे तुमची अक्कल तुम्हाला खूप अपडेट करत राहायचं एक प्रेशर सतत या काळाने तंत्रज्ञानाने दिलेलं आहे आणि त्याला मर्यादा आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्हाला ब्रेन रॉट सारखा शब्द आता ॲड झालेला दिसून येतो, कारण हे सगळं नाही आहे मला प्रोसेस करता येणार. तर तरुण माणसंही जास्त चांगल्या पद्धतीने प्रोसेस करू शकतात, पण ह्याचा अर्थ माझ्या मूल्य चौकटीमध्ये ते सगळंच योग्य आहे असं मी म्हणणार नाही. आणि त्यांच्या मूल्य चौकटीत जे योग्य वाटतं ते त्यांनी करावं, हे स्वातंत्र्य त्यांच्यापाशी आहे. आता हे जे आता तुम्ही सांगितलं की संक्रमण अवस्थेमधनं आत्ता आपण जातोय, तर ह्या संक्रमण अवस्थेमध्ये ज्या वेळेला तुमची पिढी संक्रमण अवस्थेमधनं आत्ताच्या ठिकाणी आली आणि आता आपण ज्या वेळेला पुढच्या पिढीकडे बघतोय, जेनझीकडे बघतोय, तर ह्या जेनझीमध्ये ज्या पद्धतीने बदल वेगाने होत आहेत, तर तो जो वेग आहे हा कुठंतरी खूप प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि कंट्रोल सुटत चाललेलं आहे, असं काही तुमच्या दोघांना दिसतंय का आत्ता? खरं जेन झीच्या पुढे जेन अल्फा पण आलेले आहे. एक्झॅक्टली. हे आता मी कारण मी माझी मुलगी 12 वर्षाची आहे, मुलगा 9 वर्षाचा. मी बघतो त्यांच्या मित्रा परिवारामध्ये ज्या पद्धतीचं कंटेंट बघितलं जातं, ते काय वाचतायत, ते काय बघतायत, त्यांना ते कसं मिळतंय, याचा कधी कधी बघून मला आश्चर्य वाटतं की हे त्यांच्या वयाचं असं म्हणजे तुलना करणं चुकीचं आहे की मी त्यांच्या वयात काय करत होतो, कारण जगच वेगळं होतं. हे कुठेतरी मला असं वाटतं की पॅन्डेमिकमध्ये इन्फ्लुअन्स झालेली पिढी आहे, कारण स्क्रीनवर म्हणजे अनिवार्य होतं ना त्यांना, स्क्रीनवरच शिक्षण झालं 1-1.5 वर्ष 2 वर्ष. तर त्यामुळे त्यांचा स्क्रीनकडे जाण्याचा आणि त्या इंटरनेटवर जाऊन सगळंच आयुष्य शोधण्याचा प्रवास हा इतका फटकन होतो, जिथे मला असं वाटतं की अजून 1-2 सेकंद विचार करावा आणि मगच गुगलवर जावं. पण त्यांना असं वाटतं गुगलवरच गेलं पाहिजे. आता गुगल ही खरं परत मला वाटतं बूमर संकल्पना झाली. मला असं वाटतं की ती AI कडे जाणं किंवा ChatGPTला विचारू आपण की आता आपण सुरू झालंय पण एकदम. तर असं झालंय की आता ते खूपच मला वाटतं ड्रिव्हन बाय टू मच इन्फॉर्मेशन आहे, की आपण जो समोरचा सांगेल तेच खरं मानून चालायचं, की ते समोरचा हा आहे कोण हे इनव्हिजिबल आहे ना. म्हणजे आम्ही जेव्हा पुस्तकं वाचायचो किंवा आम्ही कुठल्याही एडिटोरियलमध्ये पण कुठली तरी बातमी यायची काही वाचायचो, तिथे कोणी लिहिलं इथे आणि सोर्स असायचा आणि माहिती असायचं हे आले कुठून, मग त्याला किती त्याच्यावर विश्वास ठेवायचा, त्याला काय पद्धतीने बघायचं ह्याचा दृष्टिकोन वेगळा असायचा. आता कसं आहे की हा AI एजंट कोण आहे हे आपल्याला माहीतच नाही आहे. सो जो AI आपल्याला सांगतोय तेच खरं आणि तसंच घडलं असावं हे समजूनच पुढे लोक जातात, जे मला फार धोकादायक वाटतं. मला असं वाटतं की आणि ते म्हणजे त्याला ऑप्शन पण नाही आहे काही आता, कारण ती माहिती व्हेरीफाईड होत नाही, कुठे व्हेरीफाईड होत नाही. आता आपण बोलत होतो मगाशी, त्याचा मला वाटतं तो खूप महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कुठल्याही बातमीपर्यंत पोहोचण्याचा एक प्रवास असायचा. म्हणजे मला जर गाणी ऐकायची असतील AR रहमानची, जेव्हा मी रंगीलाची कॅसेट घेतली होती, मी लहान होतो तेव्हा ती कॅसेट कधी येते मार्केटमध्ये, त्यासाठी मी 4 वेळा त्या दुकानात चक्रा लावलेल्या आहेत
की ते झाली का रिलीज, ती आली का कॅसेट, मग ती आल्यानंतर मग त्या टेप रेकॉर्डरमध्ये ए साईड बी साईड ऐकायची, मग त्याचं लिफलेट उघडायचं, मग ती गाणी कधी कधी लिहायची जर फार आवडली तर, किंवा मग माझ्याकडे ते डबल डेक होते, मग त्या डबल डेकमधनं एक मिक्स टेप बनवायची. हे जे काही खेळ चालायचे यासाठी म्युझिकचं महत्त्व आणि ते म्युझिकपर्यंत पोचण्याची धडपड ही मला अजून आठवते. पण आता खूप सोपं झालं आहे की फटकन मी स्पॉटिफायवर जातो आणि ते गाणं सर्च करून येतं आणि मग त्याला काहीच लागत नाही मला, की ठीक आहे आले गाणं, मग अशी 50 गाणी आहेत. सो मला ती धडपड गेल्यासारखी वाटते आणि मला त्याची गरज कुठेतरी फार भासते की आज ती मुलांमध्ये नसल्यामुळे ना त्या इन्फॉर्मेशनचं किंवा त्या कंटेंटचं महत्त्वच राहिलं नाही आहे आणि ते कंटेंट खूप बरोबरचं झालेलं आहे. किंवा मला अजूनही आठवतं की लहानपणी शाळेत असताना मला काही ताप आला होता आणि माझी शाळा 1-2 दिवस सुट्टी पडली होती. तर मी घरी बसून करायचं काय, तर एक जुना ऑडिओ कॅसेट्सचा ची बॉक्स होता, त्यात मला निवडक पुलंचे ऑडिओ कॅसेट सापडले होते. त्यामुळे मला सवय लागली की अरे निवडक पुलं ऐकण्याची. पण आता ह्या मुलांपर्यंत हे नाहीच आहे ना, त्यांना हवं ते डायरेक्टली आहे. तर आपल्याकडे हेच आहे आणि ह्याच्यातनं काहीतरी घडेल यापेक्षा आपल्याला हवं ते आपण ऐकूया आणि मग ते हवं ते येतं कुठून, रील्समधनं किंवा पब्लिक डोमेनमध्ये काय फेमस आहे, काय चांगलं चालते तेच आपल्याला माहिती आहे आणि आपल्याला तेच खरं वाटतं. सो तो प्रवास गेलेला आहे पूर्णपणे. कारण आपल्या घरामध्ये लहानपणी सुद्धा घरामध्ये म्युझिक लागायचं. आता घरामध्ये म्युझिकच्या ऐवजी ते कानामध्ये लागतं. तर ह्याचा आत्ताचा आशय जो बदलत चाललेला आहे त्याच्याशी कसं आपण कोरिलेट करणार ह्या गोष्टी? कारण नवीन पिढी हे आपण जे आत्ता म्हणतो इंडिव्हिज्युअलिझममध्ये सगळ्या गोष्टी होत आहेत आणि आपल्या पूर्वीच्या काळामध्ये ह्या सार्वत्रिक आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी होत्या आणि आता ह्या सगळ्या इंडिव्हिज्युअल, माझी स्पेस, माझा हेडफोन, ह्या सगळ्या गोष्टी माझं झालेलं आहे. घर असं राहिलेलं नाही आहे. तर ह्या गोष्टीकडे ॲक्टर आणि निर्माते, दिग्दर्शक या कुठल्या दृष्टिकोनातून आता तुम्ही कंटेंटकडे बघताय? म्हणजे याला जोडूनच असं की मगाशी आपलं बोलणं झालं की तुमचा एक प्रवास असतो, प्रत्येकाचा एक प्रवास असतो घडण्याचा. म्हणजे आता ह्या घडण्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने कॅसेट गोळा करायचा किंवा स्वतःचं एक गाणं लिहून काढायचा, कुठंतरी याच्यातून तुमच्यातली ती क्रिएटिव्हिटी डेव्हलप होत जायला लागली. ती आत्ता होताना दिसत नाही आहे. नाही, मला ह्यात एवढा एक मुद्दा असा वाटतो की कंटेंट तर पूर्णपणे बदललं आहे गेल्या 5-6 वर्षात. की मला, आणि मी दरवेळेस म्हणतो पण, की तुम्ही स्क्रिप्ट बघून किंवा तुम्ही काय कथा सांगताय त्या कथेचं करेक्ट मीडियम कुठलं हे ओळखणं गरजेचं आहे. की आता प्रायव्हेट स्क्रीन प्रत्येकाची मोबाईल फोन ही झालेली आहे. आयपॅड, मोबाईल फोन, घरातला टी व्ही जो आहे तो फॅमिलीचा स्क्रीन झालेला आहे की एक पूर्ण कुटुंब बघून टी व्ही बघतं. आणि मग थिएटर झालेलं आहे जिथे थोडासा अजून एक मोठा तो विस्तार झालेला आहे की एक कम्युनिटी जाते किंवा एक अख्खी फॅमिली जाते, ज्यात अजून 4 मित्र येतात किंवा असं सगळा एक ग्रुप जातो. कंटेंट त्या पद्धतीने जर तुम्हाला माहिती असेल की आता जसं थ्रिलर्स बघा किंवा सोशल सिनेमा आहे, तो पर्सनल 1-to-1 स्क्रीनवर जास्ती चालतो. कारण त्याचं कन्झम्पशनच तसं आहे की मला 4 लोकांबरोबर बसून ते बघण्याची गरज भासतच नाही. मी एकटा बसून ते बघू शकतो. पण सिनेमाची गरज आता लोकांना अशी वाटते की अरे हे जर पब्लिकमध्ये जाऊन बघायचं आहे तर तशा पद्धतीचा कंटेंट तो असला पाहिजे. म्हणून लार्जर दॅन लाईफ सिनेमा, मिथिकल सिनेमा, पिरियड सिनेमा, ज्याचा एक स्केल आहे, जो एक ज्याला टेंटपोल सिनेमा म्हणतो आपण, जिथे 1000 लोकांबरोबर आपण बसून ती फिल्म एक्सपिरियन्स करू शकतो. थिएटरमध्येच नाही पण सोशल मीडियावर पण. हे जे काय एक गणित आहे ना, हे कम्प्लिटली बदललेलं आहे आणि ते आपल्याला दरवर्षी दिसतं की काय कुठे चालतं. ह्याचं गणित डायरेक्टली कुठला कंटेंट, त्याचा जॉनर काय आणि तो काय पद्धतीने प्रेझेंट केला जातो याशी कनेक्टेड आहे. आणि मराठीत तर आम्ही सिनेमा म्हणून का धडपड चाललेली आहे, कारण ते गणित आधी नव्हतं. म्हणजे जेव्हा मला आठवतं की वळू झाला होता किंवा मला वाटतं देऊळपर्यंत हा सोशल मीडिया, OTT हा बूमच नव्हता. डायरेक्टली सिनेमा बघायचा तर तुम्हाला थिएटरमध्ये जाणं गरजेचं आहे किंवा मग तो टी व्हीवर लागेल तेव्हा, चॅनलवर जेव्हा त्याचा एक प्रीमियर होईल तेव्हाच. आता कसं आहे ना, आता लोक बघतात की हा सिनेमा हा OTTवर बघण्यातला आहे, हा सिनेमा थिएटरचा आहे, हा सिनेमा जर जमलं तर टी व्हीवर आपण जर लागलाच असेल तर बघूया. तर हे जे बायफर्केशन जे म्हणतो ना मी त्याला, ते खूप जास्ती झालेलं आहे. आणि त्यामुळे आता कुठला सिनेमा हा जास्ती थिएटरवरचा आहे, तर मराठी सिनेमा नेहमीच तसं म्हटलं तर विषयप्रधान होता. म्हणजे इट वॉज मोर स्क्रिप्ट अँड स्टोरी टेलिंग. तर तो कुठेतरी मग कमी पडायला लागतो की तुम्ही स्केलशी कम्पीट करताय, जो स्केल लोकांना थिएटरमध्ये बघण्याजोगाच वाटतो. मग तुम्हाला कंप्लीट काहीतरी आउट ऑफ द बॉक्स असं देणं गरजेचं आहे की जे तुम्ही फक्त थिएटरमध्येच जाऊन एन्जॉय करू शकता. म्हणून गेल्या आत्ता वर्षात जे चाललेले सिनेमे आहेत ना, त्यात तुम्हाला ते जाणवेल की ते काय वेगळं होतं. आणि कुठेतरी मला वाटतं लोकांमध्ये, जे आता नवीन पिढीमध्ये, ती क्लॅरिटीने बायफर्केशन झालं आहे की हा नाहीच बघायचा थिएटरमध्ये. कारण हा का मी वेळ घालवू, 1000 रुपये 2 लोकं जातात, 3 लोकं जातात, मी 1000 रुपये देणारच नाही सिनेमाला, मी हा OTTवर बघीन. तर लोकं बघतात, पण ते क्लॅरिटीने लोकं ठरवतात आता.
आणि त्याची जाणीव जेवढी लोकांमध्ये आहे ना तेवढी त्या मेकर्समध्ये नाही आहे, जे जास्ती जाणवतं मला. म्हणजे आता तुमच्या फिल्मच्या बाबतीत फास्टर फेनीपासून अगदी मुंजापर्यंत जर बोलायचं झालं तर जॉनर वेगवेगळे जाणवत आहेत, तर त्याच्या पाठीमागं तोच दृष्टिकोन तुम्ही ठेवला होता? 100%. तरी फास्टर फेणीचा काळ वेगळा होता. मी परत म्हणेन की तेव्हा पण लोक थिएटरमध्ये जाण्याच्यासाठी चांगला मराठी सिनेमा असेल तर थिएटरमध्ये जाऊन बघावा हा तरीही होता. सैराटपर्यंत किंवा नंतरपर्यंत एखादा वर्ष अजून असा होता. आता ते शक्यच नाही आहे. आता लोकांना सिनेमा बघून ट्रेलर बघूनच लोकांचं ठरतं की हा सिनेमा थिएटरमध्ये बघायचा आहे का नाही. तुम्ही कितीही मार्केटिंग करा त्या सिनेमाची, लोकांचं ट्रेलर बघून एक अंदाज लागला असतो, ते ठरवलं असतं त्यांनी. आता बघत नाहीत का मराठी सिनेमे, तर लोक बघतात. लोक कुठून शोधून काढतात. मी तर इनफॅक्ट कोकणामध्ये गेलो होतो तर कुठल्या वेबसाईटवरनं डाउनलोड केलेले थिएटर प्रिंट लोक मोबाईलवर बघत होते, घरात बसून बघत होते. ते सगळ्या पायरेटेड सिनेमे होते. पण पायरेट करून बघणारे मराठी सिनेमे लोकांकडे पोचत आहेत. पण तिकीट काढून पैसा खर्च करून थिएटरमध्ये जाणारा तो मराठी प्रेक्षक आहे का, तर खूप कमी राहिलेला आहे. आणि जो जातो तो या अनुषंगाने जातो की हा सिनेमा मला वर्षातल्या त्या 4 मराठी सिनेमांपैकी मी त्याला ह्याला बघतो ज्याच्यावर मी 4 पैसे खर्च करीन, कारण ह्याच्यात इतकं काहीतरी वेगळं आहे किंवा ह्याचं प्रेझेंटेशन अशा पद्धतीचं आहे की हे थिएटरमध्येच बघण्याजोगं आहे. आणि तिथे तसा मराठी सिनेमा जर तिथपर्यंत गेला तर मग मग तिथे मग तो चान्स आहे की या सिनेमाला थिएटरमध्ये ऑडियन्स येईल, नाही तर ते फार अवघड झालेले आहेत. आता तुम्ही जे म्हणालात की ट्रेलर बघून लोक ठरवतात, पण ट्रेलर बघून ठरवतात आणि बऱ्याचदा असं पण होताना दिसतं की ट्रेलर बघून जातात आणि त्याच्यानंतर निराशा झाली लोकांची. 100% मग ते कुठंतरी ट्रेलर चुकीचं म्हणजे मुद्दा म्हणून अशा पद्धतीने बनवायचं की लोकांना फक्त ओढून आणायचं, पण फिल्ममध्ये काय नाही अशा पद्धतीचे पण. नाही, पण लोक खूप हुशार होतं, लोकांना कळतं. आता लोक खूप हुशार झाली, त्यांना कळतं ट्रेलर बघूनच की या फिल्ममध्ये दम आहे का नाही आहे. म्हणजे आता तुम्ही आधी तो काळ होता की आम्ही ट्रेलर जरा थोडासा जास्ती म्हणजे त्यात करावं, पण आता लोक इतकं कंटेंट बघतायत ना की लोकांना ट्रेलर बघूनच ते तुमच्या चार चुका काढतात की अरे हे ट्रेलरमध्ये दिसतंय, सिनेमाच कळला आम्हाला. आणि ते पण जरा प्रॉब्लेमॅटिक आहे की लोक सिनेमाच पूर्ण ट्रेलरमधून सांगून बसतात आणि मग लोकांना वाटतं की अरे हे ट्रेलरमध्ये कळलंच, आता हे थिएटरमध्ये जाऊन का बघायचं. पण ट्रेलर मला वाटतं आत्ताचं तुमचं व्हिजिटिंग कार्ड झालेलं आहे आणि दॅट इज दी ओनली वे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि लोकांना कन्व्हिन्स करू शकता की हा सिनेमा थिएटरमध्ये येऊन बघा. आत्ता कॅम्पेन्स ज्या म्हणतो ना आपण, सोशल मीडिया कॅम्पेन्स, याचा काहीही उपयोग नाही आहे. ग्राउंड प्रमोशनचा मला वाटतं काहीही उपयोग नाही आहे. एक रीच वाढवण्यामध्ये त्याचा फायदा होतो, पण तुमचा मूळ ॲसेट हा तुमचा ट्रेलर आणि तुमच्या सिनेमाची गाणी असतात. ती जर वर्क झाली, ती लोकांच्या पहिल्या बघण्यात जर त्यांना ती कन्व्हिन्सिंग वाटली तर तो प्रेक्षक थिएटरमध्ये जातोच जातो. आणि त्या जाणीवपूर्वक हेतूनही जातो की मला माहिती आहे हा जे ट्रेलर असेल तर मला सिनेमात. आता बघा 50 एक ट्रेलरमध्ये तुमचे 5-6 निघत असतील की तुम्हाला सिनेमा अरे मला वाटलं एवढा चांगला नव्हता, पण एवढी हिरमोड होत नाही. म्हणजे मला तरी असं वाटतं की तेवढा अंदाज येतो ट्रेलरमधनं की सिनेमा काय असेल. मला असं वाटतं की जो वापरकर्ता आहे म्हणजे कन्झ्युमर आणि जो क्रिएटर आहे म्हणजे निर्माण करणारा जो आहे, या दोघांनाही आशयाबाबत संभ्रमावस्था आहे. त्यामुळे आशयाचा लोप झालेला आहे. आशयाची कोणाला गरजच नाही आहे एका परीनं, असं लक्षात येतं. कसं की आता हा याच्यासारखा फिल्म मेकर आहे, याला आशयाची एक भूक लागलेली असते. म्हणजे तो सुरुवातीला अजून त्याला व्यवसाय कळायचा असतो, त्याचं प्रस्थापन व्हायचं असतं, तेव्हा तो म्हणतो अशी काहीतरी गोष्ट जी माझ्या काळजाच्या हृदयाच्या जवळ आहे, माझा अनुभव मांडेल आणि ती वेगळी पण असेल मग, कारण ती त्याची गोष्ट आहे. बरोबर, तो त्याच्या जगण्यातनं ते शोधू पाहतो, त्यातनं काहीतरी आशय तयार करतो. हे सिनेमालाच नाही, साहित्याला, कवितेला, सगळीकडे लागू होतं. त्यातनं एक काहीतरी अस्सल, ज्याला ओजी म्हणतात, तर अस्सल कलाकृती जन्माला येते. आता त्या अस्सलपणाचा एक मोह पडून, त्याची भुरळ पडून त्याच्या पाठीमागे गर्दी येते. त्यातनं त्याचा काहीतरी व्यवसाय आणि प्रस्थापन घडतं. आता एकदा ही घटना घडली की आता मागणी तसा पुरवठा व्हायला लागतो की आता माझ्या मागं एवढे 500 लोक आहेत, त्यांना मला पुरवठा करायला पाहिजे. त्या अर्थाचा दबाव क्रिएटिव्हिटीवर येतो, निर्मितीच्या प्रेरणांवरती येतो आणि त्यातनं कमस्सलपणा यायला लागतो आणि अशा अर्थानं आशयाचा लोप होत जातो. आता दुसरी, कारण शेवटी काय आहे की तुम्ही कुठल्या कविता जर तुम्ही करत असाल तर ठीकच आहे, मग काय प्रश्न नाही, तुम्हाला कागद पेननी होऊन जाईल. पण त्या कवीला पुन्हा संसार चालवायचा असेल, त्या कलेवर अजून एक बोजा चढला तर मग त्याला पुन्हा प्रेक्षक शरण जाऊन काहीतरी करावं लागेल. बरोबर, तसंच फिल्म मेकरचं आहे की त्याला समजा एक फक्त कलाकृती करायची आणि संपून जायचं आहे, ती आहे कलाकृती. त्याला पुढची ही व्यवधानं जर नाहीत, नुसतं निखळ कलेसाठी कला करायची, तर तो कदाचित आशय तयार करेल. किंबहुना असं करतायत लोक. अर्थव्यवस्था बदलली, तंत्रज्ञान बदललं, ह्याच्यामुळे माणसाचे सगळेच म्हणजे आकलन बदललं, हे तुम्ही समजून घ्या. त्याची अभिव्यक्ती बदलली, होय की नाही. आता या सगळ्या गदारोळामध्ये आम्ही
आशयाची पुन्हा एक पुनर्व्याख्या करू पाहतो आहोत, जे प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळ्या काळात माणसाच्या होतंच. असं काही नाही की आमच्यावरच काय आभाळ कोसळलं, असं नाही. फक्त एवढंच आहे, आमच्यावरती वेगळं आभाळ अशा अर्थाचं कोसळलं आहे की तंत्रज्ञानाची ही उडी फार मोठी आहे आणि मग त्यामुळे त्याच्यातनं तयार होणाऱ्या शक्यता अपरिमित आहेत. आणि ह्याला आमचा मेंदू आत्ता जो दिलेला नैसर्गिक तो जरा फापलतोय, हँग होतोय आणि मग त्याच्यात चिप बीप टाकू आम्ही इव्हेंच्युअली आणि मग तेव्हा तो आम्ही सराईत करून घेऊ. पण लक्षात असं घेतलं पाहिजे की जी जेनझी म्हणजे जेनझी आशय हे 2 शब्द मी तुझ्या ह्याच्यातनं उचलले होते, तर त्यांच्या ठाई आशयाची आत्ता भूकच नाही आहे, होय की नाही. तर ती आशयाची भूक इव्हेंच्युअली कदाचित तयार होईल. आत्ता होतंय काय की ती अलिबाबाची गुहा उघडल्यासारखं उघडल्यानंतर मला सुधरतच नाही की काय उचलायचं, इतकं भारी भारी दिसतंय. असं सगळं वैपुल्याचा मोठा प्रश्न तयार झाला जो पूर्वी नव्हता. हे तंत्रज्ञानाने घडवलेलं आहे. माहितीची कवाडाच्या कवाड म्हणजे इतक्या लायब्रऱ्या माझ्या घरात आल्या, बरोबर. आता काय वाचू, हे वाचू ते वाचू ते वाचू असं करण्यात मी काहीच वाचत नाही, थोडं थोडं चिवडतो आणि जास्तीत जास्त बिंडोक होत जातो. अशी ही सध्याची अवस्था आहे, ती बदलेल, त्याच्यात काहीतरी होईल. बरं, ए आय जी काय जेनजी ए आयकडे जाते, काय ए आय हे समजून घेतलं पाहिजे. ते मशीन काय वाचतंय, तर हेच जे तुला जे 50 लायब्रऱ्या वाचता येत नाही आहेत ते तो क्षणात वाचतोय. आता त्या लायब्ररीमध्ये काही थोतांड पुस्तकं आहेत, काही चांगली पुस्तकं आहेत, काही बरी आहेत, असं वैविध्यपूर्ण दर्जा आहे त्याच्यात. आता ते सगळंच तो वाचतोय. त्या सगळ्याचा एक कसा अर्थ काढायचा हे मीच सांगितलेलं आहे. तेव्हा माझी काय अक्कल होती याचा काही म्हणजे पुरावा नाही बरोबर, कारण मी प्रोग्रॅमर होतो. अशा अर्थानं ए आय काहीतरी उच्चिष्ट तुमच्यापुढे टाकतो आहे जे मानवी मेंदूला कसं काय म्हणजे कम्पेरेबल होऊ शकेल ह्याचा विचार आपण केला पाहिजे. माणसाचं व्यवच्छेदक लक्षण जर त्याचा विकसित असलेला मेंदू असा असेल तर त्या माणूसपणाच्या व्याख्या नव्या कराव्या लागतील, त्याच्याशी निगडीत आशय मांडावा लागेल. आमच्या त्याच्यातनं मग एक मूल्य चौकट तयार होईल आणि त्या मूल्य चौकटीमधनं आशय तयार होईल. आत्ता तुम्ही लक्षात घ्या काय मूल्य आहेत की बाबा 3 महिन्यानंतर पटलं ब्रेकअप करा, बरोबर नाही, काय तुमचं सिच्युएशन काय कमिटमेंट नाही, नुसतं आपलं हुकअप करू वगैरे हे शब्द ऐकायला मिळतात. आता म्हणजे माणसामधलं नातं ह्याच्यातच फरक होतोय ना. तुम्ही म्हणलात मग अशी व्यक्ती खूप हे झालंय, कुटुंब हे झालंय, कारण प्रत्येकाला एक वेगळी खोली आली हो, एक स्पेस तयार झाली. आणि त्याचबरोबर तरीसुद्धा असा प्रचंड मोठा समाज आहे की ज्याला कुठल्याच संधी नाहीत, ज्याच्यापाशी ह्या पद्धतीचं कुठलंच हे नाही, पण तंत्रज्ञान मात्र पोहोचलंय. ह्या इतका विपर्यास आहे ना. आणि त्याच्यामुळे समाजात आम्हाला सातत्याने संघर्ष दिसून येतात. त्या संघर्षांना एकत्रित एका ठिकाणी जिन्सीपणाने एकत्र करून काही हार्मनी साधणारं ना आशय तयार व्हायला पाहिजे. पण तो जर आम्ही आशय करायला जाऊ किंवा मांडायला जाऊ तर तुम्हाला बाजार म्हणेल की अहो हे काय करताय तुम्ही थोतांड. असं नाही करायचं. गंमतशीर फ्रेम दाखवा, मजा आणा इकडचं. आणि रेफरन्शियल दुसरा एक भाग झाला की रेफरन्शियल झाले जग आणि खूप रेफरन्शियल. त्यामुळे कुठलाही चित्रपट तुम्ही पाहायला जा त्याच्यामध्ये इकडचं उचललेलं तिकडचं उचललेलं असं करावंच लागतंय तर त्याचा धंदा होईल. नाहीतर मग मला तुम्ही आज साधी गोष्ट आहे, बहुतेक जी चालणारी गोष्ट तुमच्या लक्षात येईल त्याच्यात असं लक्षात येतं की ते माझ्या इंटलेक्टला चॅलेंज नाही करत. हां, मला ते प्रश्न विचार करायला भाग पाडतंय, प्रश्न पाडतंय, असं काही नाही डोक्याला. ते मला समजून सांगतंय, मज्जा आणतंय, हसाय ना, जास्तीत जास्त कॅज्युअल करतंय. अशा पद्धतीच्या गोष्टी मी जास्त भोगतोय, बरोबर. मला पटकन फास्ट फूड खायला आवडतंय. विचार प्रवर्तक नाहीये काही. विचार करणं ह्याच्यावरती आता म्हणजे त्याला टोल पडायला लागलाय, कारण ते खरोखर त्रासदायक व्हायला लागले माझ्यासाठी. आणि म्हणून मी म्हणतो की नको यार, विचार नको आत्ता. अशी परिस्थिती झाली आहे का, तर माझं कन्झम्पशन इकडचं खूप वाढलंय. आणि त्याच्यामध्ये नाही म्हणलं तरी कुठल्याही माहितीमध्ये एक विचार असतोच. आता तुमचा याचा त्याचा सगळ्यांचा विचार मी डोक्यावर घेऊ नये हो. त्याचं मला ना पृथक्करण करता येत, म्हणजे ॲनालिसिस नाही करता येत, काही करता येत नाही, काय नाही. मग मी जाऊ दे म्हणतो, जाऊ दे. कारण वडील असं म्हणतात, बाई असं म्हणतात, शेजारचा पिंटू असं म्हणतो, सहाध्यायी अमुक, जाऊ दे. मग मी हा निबंध आपल्या यायला सांगतो, डोक्यालाच आपल्या. आणि दुसरीकडनं व्हॅलिडेशनची इतकी भूक तयार केली या तंत्रज्ञान माध्यमांनी की तुम्ही लाईक मला केल्याशिवाय मला स्वस्थचित्त होताच येत नाही. मग त्याच्यात इतकी रिस्क आहे की तुम्हाला काय आवडेल, तुम्हाला ते आवडेल का नाही आवडेल, मग तुमचं माझं नातं काय, अशा अनेक प्रश्नांना ते जन्म घालतं. पेक्षा ए आयने दिलं की ते सगळ्यांकडनं थम्सअप आणेल.
अशा अर्थानं आम्ही एका परीनं आमचं जगणं हे अत्यंत बाह्यत्कारी कुठल्या तरी म्हणजे लोकांना काय वाटेल, लोक काय म्हणतील, अशाकडे आम्ही ते घेऊन गेलेलो आहोत. त्याला प्रामुख्याने तंत्रज्ञान, माध्यम, हा नवा काळ, हे सगळं लागू आहे. आता पूर्वीची त्यामुळे उदाहरणं देणं गैरलागूच आहे, पण तरीसुद्धा आम्हाला नवीन पिढीशी जर संवाद करायचा असेल आणि चुकून माकून आमच्याकडनं आशय तयार व्हावाच ह्या काळाला अनुषंगिक असं जर वाटत असेल तर आम्हाला नेमकेपणाने याचं आकलन करून घ्यावं लागेल आणि विथ रिस्पेक्ट टू ऑल द डेव्हलपमेंट सो कॉल्ड त्याच्या अनुषंगानं समजून घ्यावं लागेल. आणि मग आम्हाला कदाचित आमचे सामाजिक प्रश्न, काही आर्थिक प्रश्न, ह्या पद्धतीचे काही कलेविषयकचे प्रश्न हे कदाचित सोडवता येतील. पण तसा ठेराव, त्या पद्धतीचा ध्यास, त्या पद्धतीचा अभ्यास बक्षिसाविना, विदाऊट रिवॉर्ड, असं करण्याची कोणाची तयारी आहे? बरोबर. मी जरी तो अभ्यास करायचा म्हणला तर तू काय मला देणार आहेस का पैसे? पूर्वी असं होत होतं. अशा पद्धतीच्या अभ्यासाकट्या लोक देत होते. अजूनही तशा व्यवस्था बरकरार आहेत. तिथे अनेक लोक चिंतन, अभ्यास या पद्धतीचा आशय तयार करण्याच्या आपापल्या मजदुरानं कामामध्ये व्यग्र आहेत. त्यांना उठाव मिळत नाही किंवा त्यांचं जास्ती प्रसिद्धी त्यांना मिळत नाही, हा वेगळा भाग. पण म्हणून काही जगामध्ये असा व्यवहार चालला नाही असं समजायचं कारण नाही. आणि इतरत्र मात्र तुझ्या माझ्यासाठी प्रेझेंटेशन महत्त्वाचं झालेलं आहे. नाहीतर तू मी जाणारच नाही. तू हे जर मला असेच कोच बीच नसते दिलेस, मी नसतो आलो. तू म्हणला असतात सर इथं सतरंजी टाकून बसू झाडाखाली, मी म्हणलं असतं नको बाबा, इकडे नको जायला, तिकडे जाऊ. तर मला म्हणायचं काय असं की ही भौतिक साधनं आणि त्यांचा जो काय बडिवार आहे तो आमच्या मनावर काम करतो आहे. आणि त्यामुळे आम्ही चांगलं वाईट, सरस निरस हे त्याच्या अनुषंगाने ठरवू लागलो आहोत. आमच्या दृष्टीला ती बाधा झालेली आहे, आमची दृष्टी स्वल्प झालेली आहे, इथेच बघू नये सगळं, असे फरक आहेत. म्हणून आशय निर्मिती हा फार मोठा संकटात आलेला विषय आहे सध्याचा. आणि कदाचित नको असेल काळाला माणसाकडनं आशय तयार करून, की कारण त्याचे एक वेगळं डायमेन्शन म्हणून मी सांगून ठेवतो जस्ट की आजपर्यंत आम्ही आमचा आशय तयार केला, तो सर्व समावेशक झाला का? नाही झाला. आम्ही भेदाभेदाच्या भिंती पाडल्या का? नाही पाडू शकलो. तर कदाचित मशीन असा आशय तयार करेल की जिथे सगळे एक होतील. आणि जी आमची मानव्याची कल्पना आहे की भेदाभेद नाही बाबा, सगळ्यांना समान संधी आहे बाबा, अशा पद्धतीच्या ज्या काही आमच्या स्वातंत्र्याच्या, समतेच्या ज्या कल्पना आहेत त्या कदाचित मशीन चांगलं या पद्धतीने मांडेल आणि कन्व्हिन्सिंगली मांडेल. सो वाय नॉट, लेट्स रेस्ट युअर केस. म्हणजे तुम्ही थांबा आणि पहा, त्याच्यावरती काही निदानात्मक काहीतरी बोलणं हे मला आत्ता तरी अवधूक वाटतं. प्रतिक्रिया म्हणून आम्ही बोलतोच आहोत, कारण त्याशिवाय आम्हाला अर्थ लागणार नाही. बोलावंच लागेल, काहीतरी प्रतिक्रिया द्यावीच लागेल. तसं एक थोडंसं आत्ताची अवस्था आहे असं मला वाटतं. आता ह्या विषयाला आशय डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर मराठी फिल्म इंडस्ट्रीकडे जर आपण थोडं वळूया. मराठी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच कलाकारांच्याकडून किंवा बऱ्याच पॉडकास्टमध्ये वगैरे असं झालं की लोक थिएटरमध्ये येत नाहीत. लोकांनी मराठी फिल्म बघण्यासाठी थिएटरमध्ये यायला पाहिजे अशा पद्धतीचे स्टेटमेंट्स आहेत. किंवा मराठी फिल्म्स चालत नाही आहेत, बिझनेस करत नाहीत प्रमाणात तुलनेत. तर मग मराठी फिल्म्स हिट होण्याची जबाबदारी कोणावर आहे आणि कशी आहे? जबाबदारी मला वाटतं मेकर्सवर जास्ती आहे. प्रेक्षक जो व्यवसाय करतात त्यांच्यावर आहे. मिठाईचं दुकान कोणावर आहे जबाबदारी? मग कारण ह्याला 3 डायमेन्शन्स आहेत. एकतर व्ह्युअर्स आहेत, प्रेक्षक आहेत ज्याला आपण म्हणतो, एकतर फिल्म मेकर्स आहेत आणि दुसरं ऍक्टर्स आहेत. आता जो व्यवसाय करतो त्याच्यावर ती जबाबदारी आहे 100%. तुम्ही कला करत असाल तर वेगळा विषय, हां, व्यवसाय करताय ना तुमच्यावर जबाबदारी. आता तुम्ही जर दुकान टाकताय मिठाईचं, तर तुम्ही काय लोकांना म्हणाल काय आजकाल ना सगळे डायबिटीसवाले निघायला लागले, त्यांना आरोग्य सांभाळता येत नाही का, खायचं गोड थोडं, असं नाही ना म्हणतायत. मग कमॉन. आणि तुम्ही जे म्हणून चालतं आहे त्या आशयाची भूक असलेली मंडळी आहेत ना, मिठाईची भूक असलेली मंडळी आहेत ना, ती त्या ठिकाणी जातील ना. त्याच्यावर भरोसा ठेवावा लागेल. आणि तसाच तुम्ही याच पद्धतीच्या व्यवसायात आला आहात. तुम्ही चारी ठाव बाबा टर्निंग करून एक जॉब तयार केला, त्याची असेंब्ली केली आणि वाहन बाजारात विकलं, अशा व्यवसायात नाही आहात ना. आणि त्या व्यवसायाच्या रिस्क आहेतच. म्हणजे फार मला तरी आठवतंय गेले 20 वर्ष, 20 काय किती म्हणजे मला तरी आठवतंय गेले 20 वर्ष मराठी चित्रपट प्रेक्षक नाही किंवा शो मिळत नाहीत. हीच बातमी चर्चित चळवळ किती दिवस शो मिळत नाही तर हे तर जास्तच होतात. आता परवा मी परत बातमी वाचली, मराठी सिनेमांना शो मिळत नाहीत. म्हणलं अरे असं, आता तुम्ही जर सिनेमे बघितले जे वर्षभरात प्रत्येक वर्षी चाललेले, तर असं नाही का सिनेमे चाललेच नाहीत.
तर सिनेमे चाललेत, म्हणजे यावर्षी पण 2-3 आहेत. हो, सारखे चालतात सिनेमा माझ्या मते. जे म्हणून आहे त्याचं प्रमाण सगळीकडे माध्यमांनी एक भ्रम तयार करण्याचा जो काही वेढा उचललेला आहे, आणि मी हे तुम्हाला थेटच सांगतो, हां, त्यातली अपवादात्मक असतात, सगळ्याला अपवाद असतात, चांगलं करतात. तुम्ही एवढा भ्रम का तयार करता कुठल्याही, म्हणजे साऊथ इंडस्ट्री अमुक ठमुक ठमुक, आता मी तिथं काम जाऊन केलेलं आहे, त्यांच्या व्यथा ते आपल्याकडे बघतात, अरे मराठी किती तुमचं भारी ना वगैरे वगैरे. आपल्याला वाटतं की अहो तुम्ही कुठले आहात, त्यांना असं वाटतं की सगळेच मराठी चित्रपट हिट, जसं आपल्याला वाटतं की सगळे साऊथचे चित्रपट हिट किंवा काय. तर मुख्य काय आहे की आता आम्ही त्याच चिखलात उभे आहोत, त्यामुळे आम्हाला विचारा तुम्ही तो काय आहे की नाही, ती माती कशी आहे. पण तुम्ही दुरूनच बाहेरनं कल्पना करता आहात आणि पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारता आहात. हे पहा, महाराष्ट्राची मराठी चित्रपट चालणं ही सांस्कृतिक गरज नाही. जी सांस्कृतिक गरज असते त्या समाजाची ती तो पुरी करतो, त्यांना गरज असते तसं ते पुरी करतो. त्या सांस्कृतिक गरजा कालोघात बदलत जातात, कारण संस्कृतीच्या पण व्याख्या बदलत जातात. असं ते सगळं गणित आहे सध्या. आत्ता सध्या आम्ही वेगवेगळ्या वाटा शोधतो आहोत, आमची आवड नक्की करतो आहोत. आता जसं की उदाहरणार्थ खानपानामध्ये की वडा म्हणलं की आमचं झालं ना तो पक्का मराठी माणसाचा. आता वडे विकायला काही तुम्हाला फार साहस नाही पडत ना, बऱ्यापैकी सगळीकडचेच वडापाव विकले जातात. तर तशी ती आमची गरजच समजली आम्ही, ते आमचं व्यवच्छेदक लक्षण झालं. आता मराठी बोलणं हे व्यवच्छेदक लक्षण उरलं नाही किंवा त्याची गरज नाही उरली, सांस्कृतिक गरज. तसं मराठी चित्रपट, मराठी गाणं ऐकणं या गरजा नाही उरल्या समाजाच्या. तर त्या तुम्हाला पुनर्स्थापित जर करायच्या असतील तर तुम्हाला कष्ट करावे लागतील. तुम्ही समाजावर दुगाण्या झाडून नाही जमणार. काळ वाहत असतो, उगाच काहीतरी तुम्ही म्हणायचं की नाही ते येतच नाहीत पिक्चरला, त्यांना मग हे काय. अहो तुम्ही समजून घ्या, सगळ्या चित्रपटाच्या गृहांची तिकीटं किती आहेत, ते पैसे देऊन तेवढे जाऊन मला तो परतावा मिळतो अशी माझी भावना जर नसेल तर मी जाणार नाही. एखादा शर्ट तुम्ही का विकत घेता, तर तुम्हाला तो ब्रँड ते सगळंच असतं ना त्याच्याबरोबर. तर ह्या जो ग्राहकाची संतुष्टी नावाचा जो प्रकार आहे, जे रिवॉर्ड मिळणं जे आहे ते कदाचित घडत नाही त्या व्यवसायात. तर हे समजून घेतलं पाहिजे, हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि त्याच्याशी झगडा केला पाहिजे, असं मला नाही. सिंपल आहे, माझं एक सिंपल गणित आहे. प्रत्येक मेकर किंवा प्रत्येक लेखक, दिग्दर्शक, कलाकार असो, कोणी असो मराठी इंडस्ट्रीतला, प्रत्येक व्यक्ती हा वर्षभरात तिकीट काढून पैसे स्वतःचे खर्च करून किती सिनेमे बघतो. साधी गोष्ट आहे. माझं सिंपल गणित आहे की तुम्ही ॲव्हरेज पकडलं तर 4 सिनेमे असतात. तो व्यक्ती, मी प्रीमियर म्हणत नाहीये, 4 पण नाही, 4 मॅक्सिमम म्हणेन. तर इंडस्ट्रीतला माणूस आहे म्हणून तो रिसर्च म्हणून बघतो. मी इंडस्ट्रीतला म्हणतोय, म्हणजे प्रेक्षक सामान्य म्हणून पण नाहीच. इंडस्ट्रीतला जर माणूस 4 सिनेमे बघत असेल तिकिटाचे पैसे खर्च करून, तर 4 सिनेमे वर्षात चालतातच. करेक्ट. प्रत्येक वर्षी मराठीत 4 सिनेमे तर निघतातच जे चालतात. तर तेवढं गणित बरोबर बसतं ना. तेवढं म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्ही जर 150 सिनेमांची तुलना केली आणि 4च का चालले, तर मूळ प्रेक्षक मॅक्सिमम 4 सिनेमे बघू शकतो जर इंडस्ट्रीतलाच माणूस 4 बघतो तर. तर माझं म्हणणंच ते की हे म्हणणं की मराठी सिनेमा चालत नाहीत यावर्षी, आता थांबायचं नाही घे, जारण घे, गुलकंद घे, चाललेच ना. नाही, आणि माझं म्हणणं जे चालतायत ना, म्हणजे ते त्याच्या प्रोड्युसरला जर फायदा कमवून देत असतील ना, तर त्याच्या बाकी दर्जाची चर्चा करू नका तुम्ही, कारण त्यांनी उत्तम व्यवसाय केलेला आहे. व्यावसायिक सिनेमा आहे, त्यांनी उत्तम व्यवसाय केला, संपला विषय, यशस्वी आहे, सिम्पल ॲज दॅट. मग त्यातला जे मराठी लोक गेले ना, त्यांची गरज होती, त्यांच्यापर्यंत त्यांना ती सांस्कृतिक गरज पण वाटत होती, ती भूक होती त्यांची, आणि म्हणून त्यांनी खर्च करून तो सिनेमा पाहिला, सिम्पल ॲज दॅट. तर हे सगळं परत विचारत बसणं आणि मग मराठी सिनेमाला आता काय करायचं, कोणावर ती नक्की जबाबदारी, हे बंद करा माध्यमांनी विचारणं. हां, यू बी कन्सर्न्ड अबाउट चिप मेकिंग अँड ऑल. कुठला चिप? प्रेक्षकांनी मराठी सिनेमा बघायची चिप, त्यांच्या डोक्यातच चिप घालणे वगैरे. नाही, पण प्रेक्षकावर किती लोड आहे तुम्ही सांगा ना. त्याच्यावर सगळी जबाबदारी तुम्ही देणार राव. सरकार निवडायची जबाबदारी त्याच्यावर, पिक्चर चालवायची जबाबदारी त्याच्यावर. इट्स नॉट लाईक, म्हणजे त्यातला काही अर्थ नाही. त्यांनी कधी बघायचं नाही. पण एक ह्याला मला असं वाटतं की हा खूप सोपा असा विषय नाहीये. नाही, अवघड डायमेन्शन्स आहेत सगळ्या, बरेच डायमेन्शन्स आहेत. मी गिरीश म्हटल्यासारखे खूप मोठं डायमेन्शन तिकिटाचा दर पण आहे. 90 रुपये 50 रुपये तिकीट जर असतं तर मराठी प्रेक्षक तेवढ्या मोठ्या संख्येत सिनेमे बघायला आला असता. पण आणि ते होईल, पुढे मागे होईल, असे थिएटर्स पण होतील, त्यातनं लोकल लेवलला थिएटर उभेही राहतील. मला एवढंच वाटतं, तो म्हणल्याप्रमाणे याचा एक समप हा आहे की मराठी सिनेमा चालतच नाही असं नाही आहे. आणि एवढंच आहे की सिनेमा खूप जास्ती मोठ्या प्रमाणात घडतोय, म्हणजे क्वांटिटी खूप जास्ती घडते, अगदी बरोबर, त्याची गरज नाही आहे. म्हणजे आज काय वाईट घडतंय तर आकडा,
आकडे बसत नाहीयेत. नाही, पण माझं असं म्हणणं आहे, गरज तुम्ही ठरवू शकत हो, तुम्ही नाही नाही, ती होत राहणार. कारण का, तर तू नवीन माणूस आलाय, तुला सिनेमा करायचा आहे, मग तू लोकशाही आहे, तू करू शकतो. तर जी काही भरताट गर्दी सुद्धा होणार असेल आणि ती प्रत्येक क्षेत्रात आहे. तुम्ही असं काय म्हणता, वडापावच्या गाड्या हजारो लाखो आहेत, त्यातले काहीच गिनेचुने खूप नाव कमवतात ना, तसंच ते आहे. किंबहुना रील मेकर, तुम्ही मगाशी रील मेकरचा उल्लेख केला, हजारो आहेत, त्यातलेच नेमकं नाव करणारे किंवा आशय तयार किंवा जे काय काही आपला डेंट उमटवणारे हे कमी आहेत. तर माध्यमांमुळे हा सगळाच माहितीचा प्रस्फोट तुमच्या पुढे येतो आणि त्यामुळे तुम्हाला कधी कधी असं वाटतं एका दिवशी की खूप चित्रपट तयार होत आहेत, कधी कधी असं वाटतं की चालतच नाही आहेत चित्रपट, कधी कधी असं वाटतं की मराठी चित्रपटला पुणे सोनेरी दिवस यांनी बघा केवढा धंदा केला वगैरे. तर हे माध्यमांनी त्यांची गर्दी खेचण्यासाठीचे जे काही उपाय आहेत तर ते बंद केले आणि वेगळे केले तर माझ्यामध्ये आणि माझी त्यांचं आकलन सुधारेल. रिक्वेस्ट आहे की लोकांनी हे असे आर्टिकल करणं किंवा याबद्दल लिहिणं बंद करावं, करावं. खरंच. थिएटरमध्ये शो मिळत नाहीत. शो प्रत्येक चालणारे सिनेमा शो मिळतात. शुक्रवारी त्या सिनेमाचा एक शो असेल तर तो सोमवारी जर सिनेमा चालला त्याचे 8 शो त्या थिएटरमध्ये असतात. करेक्ट. सो हे म्हणूच नाही की अरे शो मिळत नाही. तुम्ही उत्तम ह्याच्यासारखा सिनेमा तयार करा आणि मग कसे नाही त्याला मिळत शो, मागून मागून देतात शो. म्हणजे असं उगाच काहीतरी उगाच म्हणण्यात आणि मग त्याच्यामध्ये कोणाची तरी वळचणीला जाऊन मग आश्रय मागण्यात काय अर्थ नाही. मुख्य मुद्दा ना चित्रपटगृहाचा आहे. चित्रपटगृह म्हणजे आताच्या नव्या काळातली ही मॉलमध्ये असलेली ती चित्रपट दाखवायसाठी नाहीच तयार झालेली. तिथे चित्रपटाला दुय्यमातलं तिय्यम महत्व आहे. तुम्ही लक्षात घ्या, ती वेगळ्याच गोष्टीसाठी तयार झाली. ती पॉपकॉर्न विकायला तयार झालीत, ती कपडे विकायला तयार झालीत, ती तुम्हाला एक एक्सपिरियन्स द्यायला तयार झालीत, ती थंडावा आणि अत्यंत इंटिरियर काय तुमचं डेकॉर तो दाखवायला तुम्हाला तयार झालीत. चित्रपट एका कोपऱ्यात कुठेतरी आहे तिथं आणि तिथं सुद्धा त्या गुबगुबीत खुर्च्या आणि ते पाय पसरून पडणं आणि ते बेल वाजवतात तो माणूस येणं म्हणजे कुठली तरी एक वेगळी आयशो आरामाची गोष्ट ते विकतायत. तो एक्सपिरियन्स विकतायत, तो सिनेमा विकत नाही आहेत असं माझं तरी मत आहे. म्हणजे ती जास्तीत जास्त सिनेमाच्या प्रेमी माणसाला दूर नेणारी गोष्ट आहे. कारण पैशानं परवडत नाही. तिथं गेल्यानंतर मला कमीपणा वाटतो, अरे बापरे काय केवढं भारी, माझ्या न्यूनत्वाचीच जाणीव होते. मग तो का नाही OTT-कडे? मग तो OTT-कडे तो म्हणतो माझं घर आहे, इथं काय पोपडा पडलाय, कसाय असू दे, सतरंजी घातली, माझं OTT-वर बघतो, बास मस्त. तुम्ही एक लक्षात घ्या की ही तशा अर्थानं मला माझा भवताल हा कम्फर्टिंग जर असेल तर मी बघीन करेन की नाही. बरं दुसरी गोष्ट, हा जो व्यक्तिवाद मगाशी उल्लेख केला तुम्ही, त्याच्यातनं मी इतका उपद्रवकारी झालेलो आहे की मी ह्याला शांततेने पिक्चर बघायचा आहे तर मी बघूच देत नाही. मी ते सगळं खातो ना, कारण माझ्याकडे आता पैसे, आवाज येतो, माझे फोन मी वाजवतो, 2 असतात माझ्याकडे, इकडून इकडून काढतो, वाजवतो आणि तेव्हा मला ती सत्ता माझी दाखवायची असते. त्याच्यासाठी ते मॉल आहेत की तुम्ही किती हॅव यू अराइव्ड लक्झरी सगळं त्याच्यामधलं नाही तिथे या मग. पण हा म्हणल्याप्रमाणे तसंच होतं की जर मी धंदाच टाकला असेल पॉपकॉर्न विकण्याचा तर मला थिएटर लोकच अशी हवी आहेत की जी त्या संख्येत येतील ना. मला सिनेमा कुठला दाखवता त्यांनी काय फरक, काहीच फरक पडत नाही. तशीच आली पाहिजे ती. तर बहरहाल मुद्दा असा की खूप कॉम्प्लेक्सिटी असते कुठल्याही प्रश्नाला. इतक्या सुबकतेने तुम्ही आपलं कोणाला तरी टिकली लावून चालत नाही. कोणालाही एकट्याला जबाबदार धरता येत नाही. पण साधा नियम असा आहे की मला जर एखादी वस्तू तयार करून विकायची आहे, वस्तू अथवा सेवा, तर मला ती प्रामुख्याने माझ्यावर जबाबदारी आहे. त्याचं आरेखन, त्याचं डिझाईन, त्याची विक्री, त्याचं पणन, सगळ्या पद्धतीच्या गोष्टी या माझ्यावर येतात आणि मी कोणालाही नावं न ठेवता आणि जबाबदारी त्यांच्यावर न टाकता नवीन वस्तू तयार केली पाहिजे जी खपेल बाजारात. आता मुंजा चित्रपट ज्यावेळेला केला होता त्यावेळेस तुम्हाला आधी असं डिस्ट्रीब्युशनचं वगैरे किंवा काय हे होणार किंवा इन्व्हेस्टर्स मिळवण्यासाठी वगैरे असं काय तुम्हाला प्रॉब्लेम? 100%. इनफॅक्ट मी खरं हे सांगेन, मी प्रत्येक वेळेस हे म्हटलं पण आहे की मला खरं मुंजा मराठीतच करायचा होता. मला तो चित्रपट पहिल्यापासून मराठी दिसलाच आणि मला असं वाटलं ती कथा पण मराठी आहे. म्हणजे ती कोकणात येणारी कथा आहे एका अशा कॅरेक्टरची ज्याचं मूळ त्याचा हा महाराष्ट्रातला आणि त्या कल्चरशी निगडीत आहे. पण मला जाणवलं की जे आर्थिक गणित आहे त्या सिनेमाचं ते मला मराठीत बसवणं अवघड आहे. आणि आर्थिक जेव्हा गणित म्हणतो तेव्हा कसं आहे, ह्याचं काय होऊ शकेल हे तुम्ही सुरुवात करताना माहीत नसतं ना. तुम्ही सुरुवात करताना हाच हेतून करता की एक बेसिक त्याचं गिरीश म्हणल्याप्रमाणे कॉमर्स त्याचं एकत्र आलं पाहिजे. सो मला जर त्याचे आकडे दिसल्यानंतर मला असं वाटलं की नाही अरे हा मराठीत होऊ शकत नाही, कारण मग हा मला हवा तसा करता येणार नाही.
मग जेव्हा एक हिंदी प्रोडक्शन कंपनी म्हणते की आम्हाला ह्याच्यात काहीतरी इंटरेस्टिंग वाटतं, ह्याच्यात आम्हाला मेरिट वाटतं आणि आम्हाला हा करावासा वाटतोय, तर मग त्याचं कंप्लीट पर्स्पेक्टिव्ह बदलतं. कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही हिंदी चित्रपट करता तेव्हा फक्त महाराष्ट्रासाठी करत नाही, तुम्ही दिल्ली UP मध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात तो बेल्ट आहे जिथून आकडे येतात. तर त्यांनाही तो सिनेमा कळला पाहिजे, त्यांनाही तो आवडला पाहिजे. मग अशा काही गोष्टी तुम्ही करताना त्यात लिखाणात थोडे बदल करता की हा थोडासा अजून मोठ्या प्रमाणात पॅन इंडियन म्हणणार नाही कारण हा शब्द चुकीचा आहे, पण थोडा वायडर ऑडियन्सपर्यंत हा सिनेमा कसा पोहोचू शकेल, प्रत्येकालाच हा इंटरेस्टिंग मराठी सिनेमा आहे पण आपला पण आहे, हा कसा वाढू शकेल. तर त्या पद्धतीने तुम्ही पर्स्पेक्टिव्ह बदलून तर लिखाणापासून एक्झिक्युशनपर्यंत ते करतच राहता. सो त्यात ती पंजाबी आई आणणं किंवा त्यामध्ये 1-2 गाणी अशी आणणं की जी मराठी त्या सिनेमाच्या जगातलीच नाही आहेत पण ती फक्त प्रमोशनसाठी वापरली गेली आहेत. तर हा खेळ कुठेतरी करत राहायला लागतो. पण ते कसं आहे ना, तुम्ही मूळ जी तुम्हाला सांगायची कथा आहे ना त्यातनं तुम्ही हटत नाही आणि ती कथा सांगता, हे त्यातलं महत्त्वाचं. पण ते कसं काय ते माध्यमाशी पण कनेक्टेड आहे की तुम्ही कुठल्या माध्यमात तो सांगताय, तुम्ही कुणासाठी तो सांगताय, तुम्ही कुठपर्यंत तो सांगताय आणि तुमच्या त्यातनं त्याची गरज काय आहे. म्हणजे 28-29 कोटी म्हणजे 30 कोटी म्हणेन त्या बजेटचा सिनेमा मला जर चालवायचा असेल आणि त्याला जस्टिफाय करून पैसे कमवायचे असतील तर मला माहिती आहे की त्यांनी धंदा कुठे कुठे केला पाहिजे, ॲटलिस्ट त्या सेंटरमध्ये तेवढी तरी ऑडियन्स आली पाहिजे, या हेतूनच तो करायला लागतो. आणि ते गणित मला वाटतं मराठी सिनेमा करताना पण लावायला लागतं, हिंदी करताना किंवा तो इंग्लिश करताना पण ते लावतात की आपलं मार्केट किती आहे, ती ऑडियन्स कुठे आहे. एक चांगलं काय झालं आहे, कारण मला असं वाटतं 2021 नंतर सोशल मीडियामुळे OTTsमुळे लोकांचा वेगवेगळ्या कल्चर्सकडे बघण्याचा, वेगळ्या इंडस्ट्रीजकडे बघण्याचा, भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप इंटरेस्टिंग झालेला आहे की त्यांना अजून हवं आहे, ती भूक वाढली आहे की महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा प्रांतातली ती कथा ही काय असू शकते. आता कंतारा हा जेव्हा आपल्याकडे चालतो तेव्हा आपल्याला पण वाटतं की अरे हे काय उडुपीत घडतं आहे, हे कुठलं भूतकोलम काय त्याला म्हणतात ते काय आहे. सेम आपल्याकडे जेव्हा आपण मल्याळम सिनेमे बघतो किंवा आपण कोरियन सिनेमे बघतो तेव्हा आपल्याला एक कुठेतरी कुतूहल असतंच की अरे हे काहीतरी वेगळं आहे, हे काय आहे. तर असंच मला एक जाणवलं की मुंजा जसा दिल्लीत वेगळ्या पद्धतीने बघितला गेला की अरे हे बहुत इंटरेस्टिंग आहे, कोकण है किधर, असं मला कित्येक लोकांनी प्रश्न विचारला. हे किधर शूट किया आहे म्हटलं, कोकणात केले. तर किधर आहे कोकण, तर मला सांगायला लागलं की मुंबईतनं खाली गेलात आणि गोव्याच्या मध्ये हे कला कोकण म्हणतात. अच्छा वो जाएंगे हम उधर, तर त्यांना माहीतच नव्हतं. पण महाराष्ट्रात तो वेगळ्या पद्धतीने बघितला गेला की अरे आपल्याकडचा सिनेमा. सो असं मला वाटतं की प्रत्येक सिनेमामध्ये ते असतंच, म्हणजे की तुमचं काय वर्क होईल काय होत नाही हे तुम्हाला सिनेमा रिलीज झाल्यानंतरच कळतं. पण एक चांगलं आहे की लोकल कथा, लोकल स्टोरी टेलिंगला आता तो वाव मिळायला लागला हिंदीत, म्हणून बरेच मराठी दिग्दर्शक गेल्या 2-3 वर्षात हिंदीत दिसतात पण कामं करताना. कारण आता हिंदी प्रोड्युसर्स एका बऱ्यापैकी प्रमाणात ओपन आहेत की आता आपण ह्यांच्या कथा सांगू. आता बांद्राबाहेर पण फिल्म मेकिंग घडते हे त्यांना जाणवायला लागले आणि ते म्हणतात समोर. हां, ते म्हणतात की मुंबई में बांद्रा के फिल्म मेकर्स एक होते हैं जो हिंदी फिल्में बनाते हैं और उसके बाहर एक दुनिया है जो भी फिल्म बना सकती है, तो हमें उनके जैसे फिल्में बनाने हैं. कारण त्यांना कळायला लागले की प्रेक्षकही तिथे जायला लागलेत. सो हे होणार आणि हे होत राहील. पण मला असं वाटतं की आज देऊळसारखा सिनेमा जो आहे तो मूळ मराठी सिनेमा आहे, पण देऊळचं फॅन फॉलोईंग हे पण केरळात पण तेवढंच आहे, दिल्लीत पण तेवढंच आहे. सो जो मराठी भाषेत झालेला अतिशय उत्तम सिनेमा आहे त्याला पण ती ऑडियन्स आहे. ती फक्त हिंदीच झालं पाहिजे असं नाही आहे. या तुम्ही हिंदी इंडस्ट्री काम केले, साऊथमध्ये केले, तुम्ही सुद्धा हिंदीमध्ये केले. मराठी इंडस्ट्रीमध्ये आणि बाहेरच्या इंडस्ट्रीमध्ये काय फरक आहे, जाणवतं कधी काय? केवळ भाषेचा बदल झाला म्हणून कार्यसंस्कृती जी चांगली ज्याला आपण म्हणतो ती कार्यसंस्कृती बदलायचं कारण नाही ना. एक कार्यसंस्कृती असते म्हणजे वर्क कल्चर असतं, ते वर्क कल्चर जर चांगलं ठेवलं तर प्रॉडक्ट चांगलं निघतं आणि इट इज ॲप्लिकेबल टू ईच अँड एव्हरी प्रॉडक्ट फॉर दॅट मॅटर. तर ती चांगल्या ठिकाणी कार्यसंस्कृती चांगली असते. त्यामुळे त्या अर्थाने हे पण प्रश्न फार क्लिशे आहेत की ते कसं काय फरक असतो. पण मला एक फरक जाणवतो, पर्सनली जाणवतो काम करताना की संख्या क्वालिफाईड प्रोड्युसर्सची जास्ती आहे तिथे आणि इथे कमी आहे असं मला जाणवतं. हो, पण ते प्रोड्युसर तुम्ही काम करता तेव्हा एकच असतं ना, युनिट असतं, जनरलाइज म्हणतोय जनरलाइज इंडस्ट्री म्हणून. पण ते इंडस्ट्री म्हणून तो फरक आहे. म्हणजे काय म्हणूया त्याला, त्याच्या कॉन्स्टिट्युएंट्स मध्ये फरक आहे, वेगळे आहेत हां, ते वेगळे आहेत, ते बरोबर आहे. पण मग तो प्रश्न तसा पाहिजे. माझा मला 2 गोष्टी जाणवल्या ॲज अ फिल्म डिरेक्टर. मराठीत काम करत असताना लकीली आम्ही आमचे ते निर्मितीतले असे मोठे शोधले. म्हणजे आम्ही जे सिनेमात काम केलं एकत्र, जसे रितेश देशमुख असतील किंवा काही ठराविक निर्माता आहेत मराठीत की ज्यांच्याबरोबर काम करताना असं वाटतं की या निर्मात्याला, हा क्वालिफाईड निर्माता, याला माहिती आहे की आपण काय करतोय आणि याचं काय होणार आहे. पण ती संख्या खूप कमी आहे. हिंदीत ॲटलिस्ट मला असं जाणवतं की ती संख्या खूप मोठ्या प्रमाणात, कारण मला वाटतं बिझनेस पण मोठा आहे. तसे बिझनेसमध्ये असलेले क्वालिफाईड प्रोड्युसर्स त्यांचा मूळ फोकस
हा सिनेमा बनवण्याचाच आहे करेक्ट. आणि त्यातनंच धंदा क्रिएट धंदा करून करण्याचा, हो. त्यातनं येणारा पैसा परत सिनेमात टाकण्याचा आहे. अशी ही संख्या खूप मोठी आहे, ही जी मराठीत मला खूप कमी वाटते. कारण ती धडपड निर्मात्या मिळवण्याची जी दिग्दर्शक करतो नवीन, त्याच्यापर्यंत बऱ्याच वेळा चुकीचे निर्माते त्याला सापडतात आणि मग सिनेमा अडकतो, काय तो कंप्लीट होत नाही, तो लोकांपर्यंत नीट पोचत नाही. अशी उदाहरणं खूप आहेत. आणि दुसरा मला जो जाणवलेला क्लिअर फरक आहे की ही मार्केटिंगचा प्लॅन किंवा एक पब्लिसिटीचा प्लॅन असणं. मला असं वाटतं की मराठीमध्ये ते आता घडायला लागलं आहे, पण आपण खूप जास्ती अवलंबून 1-2-3 यंत्रणांवर आहोत फिल्म पोहोचवण्यासाठी, जे प्लॅनिंग स्क्रिप्ट लेवलपासून हा सिनेमा कसा पोचवायचा लोकांपर्यंत आणि एक लार्जर प्लॅन काय आहे हा कुठेतरी हिंदीत मला तरी जाणवला की थोडासा अवेअरनेस त्याचा जास्ती आहे. प्रत्येक जणाला जमतो आणि करतात असं नाही. म्हणजे भावनेपोटी चित्रपट बनवतात काही लोक, ज्यांना गणित माहीत नसतं, जे तुम्ही आता सांगितलं आर्थिक गणित त्याच्यामध्ये बरेच लोक म्हणजे मी सगळं घरदार हे केलं ते केलं असं करून सगळं करून एक फिल्म बनली जाते आणि ती फिल्म चालत नाही. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक जोडून उदाहरण सांगायचं म्हणजे की बरेच फिल्म्स आता यूट्यूबवर डायरेक्टली टाकायला चालू झालं, कारण की काही त्यांना प्लॅटफॉर्म्सनी घेतलंच नाही. म्हणजे याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर एक म्हणजे आता राहुल देशपांडेंनी स्वतःची फिल्म यूट्यूबवर करेक्ट घेतली, बरोबर आहे. तर हे एक नवीन माध्यम स्वीकारायला कसं पाहिजे आपण, किंवा याकडे कसं बघायचं? आमिर खाननी त्याची फिल्म डायरेक्टली ओटीटीवर जायच्या ऐवजी युट्यूबवर ती टाकलेली आहे. सो आता कसं आहे ना, राहुलचा ह्याच्या मागचा हेतूच वेगळा होता, कारण त्याची फिल्म विकली गेली नाही. आणि हे फार म्हणजे मला काय फायनेस्ट फिल्म होती अमलताज, मला प्रचंड आवडलेली फिल्म होती. पण ती त्याला माध्यमच, आणि OTT आणि मराठीसाठी हा मोठा प्रॉब्लेम आहे, कारण OTT मार्केट मराठीसाठी नाही आहे. म्हणजे आपण जे ॲमेझॉन प्राईमवर मराठी सिनेमे बघतो ते विकत घेतलेले सिनेमे नसतात, ते शेअरिंगमध्ये झालेले सिनेमे, ते गणितच वेगळे आहे. पण मग आपल्याकडे मीडियमच नाही, म्हणून इव्हेंच्युअली चला आपण टाकूया इथे फिल्म, लोकांपर्यंत तरी पोचावी, लोकांनी बघावी तरी फिल्म आपली, म्हणून ती तिथे टाकण्यात आलेली फिल्म आहे. पण त्याचं एक आर्थिक गणित वेगळं पण आहे, जे आमिर खान आता क्रॅक करतोय. म्हणजे आमिर खाननी सितारे जमीन परमध्ये त्याला पेपर व्ह्यू या ह्याच्यात टाकलेलं आहे की तुम्हाला तो सिनेमा यूट्यूबवर जरी बघायचा असेल तरी एक ठराविक पैसे द्यायला लागतील. अमलताज त्यांनी फ्री फॉर ऑल केला आहे, कारण त्याला लोकांपर्यंत सिनेमा पोचावा आपला या हेतूने टाकलेला आहे. एक्झॅक्टली. सो हा प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत ना. दोन माध्यम तुम्हाला सगळ्या संधी उपलब्ध करते. पूर्वी थोड्या दिवसापूर्वी माध्यमामधनं अर्थकारण घडत नव्हतं, बरोबर. आता सगळीकडे ते घडू लागलं, त्यांनी ते एक डायमेन्शन त्याला ॲड केलं. आणि आता माझा हेतू फक्त सर्वांपर्यंत पोहोचण्याचा आहे, तर त्यासाठी म्हणून मी यूट्यूबवर चित्रपट टाकून दिला आणि त्याला पे करतायत लोक. थँक्यू म्हणजे तेच आहे. पे करतात. हो ना. आपण म्हणजे थोडक्यात वेगवेगळे पर्याय तुमच्यापाशी उपलब्ध आहेत. पूर्वी आम्ही हौशी नाटक पूर्वी कशाला आताही करायचो, तर तेव्हा नाटकाला तिकीट ठेवायचो नाही आणि दारात एक बास्केट ठेवायचो किंवा एक हांडा ठेवायचो आणि त्याला म्हणायचं ज्याला जे आवडेल ते तुम्ही तिथं राजी खुशी टाका, आणि असा निधी प्रायोगिक नाटकांना जमायचा. तीच वाट आहे. म्हणजे असं काही फार वेगळं काही नाही, फक्त आता त्याचे प्लॅटफॉर्म वेगवेगळे आहेत. म्हणजे मंच बदललेत, ते आता फोनवरती आलं किंवा अजून कुठं OTTवरती आलं, असं आहे. सर आणखीन काय तुम्हाला सांगत की आपण समारोप करूया? नाही, तुम्ही आम्हाला एवढं बोलल्याबद्दल काय देणार आहे त्याच्यावर त्याच्यानंतर मग आमच्याकडे भरपूर आहे. मी इथे प्रामुख्याने आलो ते आदित्य सरांच्या वरती छाप पाडायला, की म्हणजे आता चित्रपटात मला काहीतरी म्हणजे आता मी माझा एक उलटा मग तुम्ही जे म्हणलात की आपलं काय राहिलं का, तर मग असं पण राहिलंय की मग गिरीश शेवटचा लिखित सिनेमा मी असा बघितलाच नाहीये. का बघितला नाहीये? तर ह्याचं कारण काय? माझा लिखित म्हणजे जो काही शेवटचा होता तो झाला ना. म्हणजे शेवटचा झाला म्हणजे आता ह्याच्या पुढे काहीच म्हणणार नाही. याच्या पुढे लिखाण होण्यासाठी आता ते मला म्हणले होते की तुम्हाला लेखक म्हणून पण संधी देतो, आपल्यात ठेवा. फार हे पब्लिक करायचं नाही, लक्षात ठेवा. फार पण नंतर काय नाही. बघ, मला पर्सनली असं वाटतं की आपल्याकडच्या सर्वात टॅलेंटेड लेखक, दिग्दर्शक आणि नट म्हणून हे इथे जे बसलेले आहेत त्यांनी काम कमालीचं केलेलं आहे. मला असं नेहमी वाटतं, आणि मला हे मी गिरीशशी पण बोललो या विषयावर, की उमेश कुलकर्णी असो किंवा गिरीश असो, यांचे सिनेमे सतत का येत नाहीत, हे सतत काम का करत नाहीत, ह्याचा मला कुठेतरी एक राग आहे मनात माझ्या, जे मी तुला आता सगळ्यांसमोर सांगतो की उमेशसाठी पण की करत जावेत, कारण आपल्याकडे खूप कमी असे सिनेमे घडलेले आहेत की ज्यासाठी आज पण मी म्हणू शकतो की मराठीतले टॉप 5 सिनेमे जे अजरामर राहतील, यापैकी ह्यांनी काही केलेल्या कलाकृती आहेत. सो गिरीश, हाय टाईम आहे मला वाटतं की तुम्ही पण सिनेमा करावा. आज सिनेमा करावा हे म्हणजे खूप असं सातत्याने स्वतःलाही वाटतं ह्यांना. पण ते आजपर्यंत तुला जे आवडले आणि तू जे अगदी आदराने ज्या सिनेमांबद्दल बोलतोय ते आतून उमलून आले होते अक्षरशः. त्याला कुठलंही
असं काहीतरी हे नव्हतं की आता चला सिनेमा करू, नाव कमवू, पैसे कमवू, म्हणजे वळूची वळू देऊळ हे आपसूक ते उमलत नाटक करत होतो, त्यातनं शॉर्ट फिल्म केली, त्यातनं सिनेमा घडला. बरं, तो सिनेमा घडताना आणि नंतर सुद्धा त्यांनी खूप धंदा करावा, त्यांनी खूप नाव द्यावं, अशी कुठली अपेक्षा, म्हणजे माहितीचा पण अभाव होता, काही चिकटलं नव्हतं त्याला, आणि त्यामुळे ते जास्त प्युअर कदाचित झालं. आता होतं काय की तुम्ही दरम्यानच्या काळात एक प्रस्थापित होता, मग हा माझं कौतुक करतो, हा काहीतरी उगाच मला विशेषणं लावतो, आणि मी ते खरीच मानायला लागतो. मग त्याचं दडपण तयार व्हायला लागतं. जे मुक्तपणाने बोलणं जे आहे, जे एक्सप्रेशन आहे, ते कला, तुम्हाला ते व्यासपीठ आहे कलेचं, तर ते घडत नाही. मग माझ्यावर खूप बंदुका पण येतात की अरे बापरे, आता मागचे तुम्ही चांगले केले होते, आता चांगला करा चित्रपट तुम्ही पुन्हा. त्याचं प्रेशर, ह्याचं प्रेशर असतं पासून. दुसरी गोष्ट, आम्ही ज्या पद्धतीचा सिनेमा केला त्याच्यामध्ये ते निखळ कलेसाठी कला अशा अर्थाचाच तो व्यवहार होता बहुतेक, आणि आमचं जे एक्सप्रेशन आहे ते आम्हाला मांडायला पैसे द्या बाबा असं करून आम्ही पैसे गोळा केले. त्याची व्यावसायिक वैधता किंवा म्हणजे फिजिबिलिटी ही प्रश्नांकितच होती, अवघडच होतं. आताचा काळ जास्त व्यावसायिक झाला पुन्हा. आता तुमची फिजिबिलिटी ती तपासूनच लोक तुम्हाला पैसे देणार, असा पण विषय आहे. तर त्यांचा दोष नाही, हे समजून घेतलं पाहिजे. आणि पुन्हा त्यातली जी ऊर्जा आहे की ते रिसोर्सेस गोळा करा, पैसे गोळा करा, मग ती कथा हे करा. मी तुला म्हणल्यासारखं की हा जो आशयाच्या लोप पावण्याचा जो क्रायसिस आहे तो अनुभवतो होता मी, आणि त्यामुळे जोपर्यंत तो त्या अर्थाचा पक्व आशय की जो नवा आहे, ज्याच्यात काहीतरी नवं म्हणणं आहे, ते जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत हा व्यवहार करण्यात काही मजाच नाही असं वाटतं. पण गेला बाजार. हॅव्हिंग सेड दिस, मी ॲक्टिंग म्हणून तर काम करतो आहे, तर म्हणजे बरोबर. मग आता यावर्षी तरी आपण आणि मी फासर भेणे नावाच्या यांच्या चित्रपटात बरं काम केलं होतं, म्हणजे असं अगदी हे बघितलं नव्हतं, बघितलं त्याला व्यवसाय सुद्धा झाला होता. म्हणजे आता हा म्हणजे या मुलाखतीतनं मी तेवढं तरी म्हणजे हा साध्य- पॉडकास्ट आता कॉमेडीच्या दिशेने, सार्कॅझमच्या दिशेने जायला नाही लागला. नाही, यामध्येच मी म्हणेन, यातलं एक असत्य वाक्य मला दाखवावं आपण, नाही, चॅलेंज. पण मला हे वाटतं की ॲज अ डिरेक्टर म्हणून भूक असते चांगल्या कलाकारांबरोबर काम करण्याची, ज्यात गिरीश एक खूप उत्तम कलाकार म्हणजे आता आहे, मगाशी आउटस्टँडिंग यांचा जो कलाकार रोष आहे की यांनी काम घ्या, म्हणजे माध्यमांनी रेटा तयार लेखक म्हणून तुम्ही संधी दिली पाहिजे, तर त्याच्यावर तुमचं काय मत? लेखक आणि अभिनेत्री अभिनेता म्हणून त्याच्यामध्ये म्हणजे काम मला करायचंच आहे गिरीश बरोबर. आपण काहीतरी शोधूया चांगलं. आता ह्याला सोडून पुढचे काय प्लॅन्स आहेत? म्हणजे तुम्ही तुमच्यासारखं काय सकाळी जर बघायला आपल्याला स्पॉन्सर केलं म्हणजे सकाळ आम्ही तर आपण जग आत्ताच आपण म्हणतो की निर्माते अशा आढळत ज्यांना धंदा नाही, मला असं वाटतं की ती संधी आहे, आता माझ्यावर जबाबदारी आहे ती शोधण्याची, शोधण्याची. तर मी ती जबाबदारी घेतो आता. पण ते होत राहील असं, ते योग जुळून यावे लागतात. खरंय. तुलाच त्याचं श्रेय नंतर मिळणार बहुतेक. बघा सर, मी कॉल करेन. चालेल. नवीन सर काय येते? आता दिवाळीत एक सिनेमा रिलीज होत आहे थामा नावाचा, जो मॅडॉकनीच सिनेमा प्रोड्यूस केलेला आहे. तर त्या स्त्री युनिव्हर्स मधली पुढची एक त्याचं सिक्वल म्हणून हा सिनेमा आहे. काय नाव काय थामा. बरं, म्हणजे थामा म्हणजे ना अश्वत्थामातले थामा नाही, पण इमॉर्टल्स ज्याला आम्ही त्या पद्धतीने म्हणतो. तर परत डार्क ह्युमर, कॉमेडी आणि सुपरनॅचरल असा एक त्याच्यात त्या जॉनरचा त्रिवेणी संगम आहे. तर त्यात चांगले इंटरेस्टिंग कलाकार आहेत आणि वेगळ्या पद्धतीचा सिनेमा आहे, आणि भर दिवाळीत तो रिलीज होईल. तर आता त्याचं प्रमोशन, मार्केटिंग सगळं सुरू होईल, तर तुम्हाला कळायला लागेल त्याबद्दल. मग सर तुमच्याकडून आम्हाला काय बघा मिळेल येणार दिवसात? मी ॲक्टर म्हणूनच खूप जास्त काम करतोय गेले काही दिवस. तर त्यामुळे वेगवेगळे चित्रपट आहेत. मराठी आहे, त्याच्यात एक तेलुगू आहे, त्याच्यात एक मराठी मोठाच चित्रपट आहे नागराज मंजुळेंचा. तर ते सगळे आता कधी प्रसिद्ध होतील त्यानुसार या वर्षभरात ते सगळे तुमच्या भेटीस यावेत. अजूनही इतर नवीन दिग्दर्शकांचे, तरुण दिग्दर्शकांचे, पैलटकर ज्याला म्हणतात तशा दिग्दर्शकांचे चित्रपट केलेले आहेत मराठी. तेही आता येत्या दिवसामध्ये प्रसिद्ध होतील अशी अपेक्षा आहे. तुम्ही सोशली ऍक्टिव्ह नाही आहेत. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नाहीये. मग तुम्ही वाचन या गोष्टीकडे जास्त प्राधान्य देता अजून की वाचनाला पर्याय आलाच नव्हता तो, असं मला नाही वाटत. वाचनाला नव्हता तो पर्याय, तो मनोरंजनासाठी पर्याय. मनोरंजन किंवा टाइमपास, त्याला वेळ, टाइमपास त्याच्यासाठी आहे. आता त्याच्यातनं कोणी जे अभ्यास पण करत असतील तर ते थोर, म्हणजे त्यांची वंदावी पावले. पण मला असं वाटतं की तिथे मी जर निवांत बसलो
तर माझं विचारचक्र चालू राहील, बरोबर. त्याच्यात वेगवेगळ्या वावटळी आवर्त तयार होत राहतील, ते मला सहन नाही होत. त्यातनं कदाचित निर्मितीचा विचार तयार येईल आणि तसं मी वळण लावलेलं नाही फार. त्यामुळे डिस्ट्रक्शनचाच विचार, मत्सराचा विचार, असं सगळं नको ते येत राहतं. त्यापेक्षा मी गुंतून राहतो इथे. आता इथे इतकं वावटळ तयार होती ती की कुठलंच नेमकं वेगळं काढता येत नाही. सगळे विचार, त्याची भेळ तयार होते. भेळ सुटसुटीत असते खायला, टेन्शन नसतं असं. तर त्यामुळे ते मी करत नाही. मी आपलं घरची पोळी भाजी खातो. त्यामुळे वाचनाकडे मी अजून टिकून राहिलेलो आहे. वाचतो, बरं पडतं. वाचन मुख्य म्हणजे मला अडाणी करत नाही. वाचन माझा विचार करण्याची माझी जी स्वतंत्र ताकद आहे ती जागृत ठेवतं. त्याला काही भय नसतं की तू जर विचार स्वतंत्र करू लागलास तर मला भय होईल, असं नाही होत. इथे माझी ती विचार करायची ताकद क्षीण होत जाते, मलूल होत जाते, कालांतराने बंदच होते. बंद होतं ते, बरोबर. बंद होते आणि ते मला नको आहे. अगदीच. मरेपर्यंत डोकं चालू राहील वगैरे विचार करीन, पण डोकं बाजूला ठेवणार नाही असं कदाचित असो. तर पण म्हणजे तर त्यामुळे वाचन मी तर करतो. तर आज या पॉडकास्टमध्ये आपण अशा पद्धतीने गप्पा मारलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये सगळे आपण ग्राफ बघितलेले आहेत. अगदी हसत खेळत गंभीर चर्चा, मराठी फिल्म इंडस्ट्री, नवीन मुलांना काय करता येईल अशा पद्धतीनं. तर सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आपण परत या विषयावर नक्कीच बोलू ज्यावेळेला परत सर आणि तुम्ही एका फिल्मसाठी याल त्यावेळेला. चला, तर आपल्या फिल्मचा इंटरव्ह्यू. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.